वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा लंबोदरं परमं सुंदरमेकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रं सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय संबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवणसिद्धदेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की ग्रामदैवत भगवान की श्री महालक्ष्मी माता की श्री पोचम्मा देवी माता की श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की तपोरत्न श्री सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की सब शिवाचार्य महाराज की शिवयोगी संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की सब साधु संत महाराज की पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सियावर प्रभु रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमंत महाराज की क्रांति सूर्य जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की वीर वैरागिणी अक्का महादेवी माता की छत्रपति शिवाजी महाराज की सब संतन की हर हर महादेव भारत माता की वंदे मातरम। मानव धर्माचा विजय असो धर्मानेच विश्वाला शांती मिळो। गौ माता की सरस्वती माता की अपने अपने माता पिता की जय। नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव।
शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय। एक टाळी वाजवा, सगळ्यांनी बोला शिवाय नमः। जय हो। शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय। शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय। शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय। सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशल्यं मल्लिकार्जुनं उज्जयिनीय महाकालेशं ओंकारं ममलेश्वरम्। शिवाय नमः शिवाय नमः हे भोले शिवाय नमः ओम नमः शिवाय। परल्यं वैजनाथञ्च डाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकावने। शिवाय नमः शिवाय हे नमः भोले शिवाय नमः ओम नमः शिवाय। वाराणस्यात् विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे जय भोले। हिमालये तु केदारं भृष्मेशं शिवालये। शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय। एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्राक्पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति। शिवाय नमः शिवाय नमः हे भोलेनाथ शिवाय नमः ओम नमः शिवाय। शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय। शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः जय भोले। शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय। बोला ताली। शिवाय नमः। आज काही उपवास आहे का? आहे का? म्हणून आवाज डाऊन झाला का? जरी उपवासामध्ये आपला आवाज डाऊन होत असला, भगवान शिवाला दाखवून द्यायचंय आपल्याला। आज उपवास असताना देखील देवा आम्ही तितकंच उल्हासानं तुझं नाव घेऊ शकतो, तितकंच उल्हासानं तू आम्हाला लवकर दर्शन दिलं पाहिजे, हे की नाही? म्हणून उपवास जरी असला
कैलासीच्या महादेवाला आनंद व्हावा असा गजर आपल्याकडून व्हावा. प्यार से बोलिये, हात वरती टाळी. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, ओम नमः शिवाय. बोला जय हो. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. खुर्चीवर खुर्चीवर. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः पार्वती पतये शिव हर 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 हर. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, शाश्वत वैभवाचा स्वामी, देवाधिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांगपणे पाच समर्पित करून बाळापूर नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव, श्री महालक्ष्मी माता, श्री पोचम्मा देवी मातासह पावन पुण्यभूमीतील सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांगपणे पाच समर्पित करून कुलगुरु षटस्थल ब्रह्मी 108 डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज, हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाते आईवडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांगपणे पाच समर्पित करून कुलदेवता श्री वीरभद्रेश्वर महाराज, दानम्मा देवी माता, श्री नागनाथ महाराज या तीनही देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांगपणे पाच समर्पित करून श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महास्वामीजींच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांगपणे पाच समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊली, तपोरत्न श्री सद्गुरु शिवानंद शिवाचार्य गुरु माऊलीसह आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा प्रांतातील सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांगपणे पाच समर्पित करून शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलीसह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांगपणे पाच समर्पित करून पंढरपूर निवासी पांडुरंग परमात्म्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांगपणे पाच समर्पित करून श्री संत ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज यासह वारकरी संत परंपरेतील सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांगपणे पाच समर्पित करून समता नायक, क्रांतीसूर्य, जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराज यांना वंदन करून तीर्थक्षेत्र, पुण्यक्षेत्र, शिवक्षेत्र बाळापूर या पावन पुण्यभूमीमध्ये आजच्या 7व्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त, माता, पिता, बंधू, भगिनी, आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांगपणे पाच समर्पित करून आजच्या सांगतारूपी 7व्या दिवसीय शिवमहापुराण कथेला प्रारंभ करीत असताना चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा संगीतमय शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा तीर्थक्षेत्र, पुण्यक्षेत्र, शिवक्षेत्र बाळापूर, धर्माबाद तालुका धर्माबाद, जिल्हा नांदेड, वर्ष 6वे, दिवस 7वा. सर्व शिवभक्तांना
या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून शिवकृपेचा अधिकार प्राप्त करून देणारे या सप्ताह समितीचे सर्व आयोजन संयोजन समिती शिवगण नंदीगण समिती या आयोजकांना 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दान देऊन शिवकृपेचा अधिकार प्राप्त करून घेणारे देणगी दान देणारे सर्व सद्भक्त या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये अन्नदान बनवणाऱ्यापासून वाढणाऱ्या पर्यंत पात्रवाळी लावण्यापासून उचलणाऱ्यापर्यंत सर्व सद्भक्त या मंदिर प्रांगणामध्ये चटई अंथरणाऱ्यापासून उचलणाऱ्यापर्यंत झाडून काढणाऱ्यापासून स्वच्छता देणारे सर्व सद्भक्त विण्याची सेवा देणारे सर्व सद्भक्त पहाटेच्या काकड्यापासून पुन्हा पहाटेच्या काकड्यापर्यंत सेवा देणारे सर्व महिला पुरुष भजनी मंडळी आपल्या नावाची अपेक्षा न करता पडद्याच्या पाठीमागे राहून आपली निस्वार्थ सेवा करत असलेले सर्व परिचित अपरिचित सद्भक्त या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये आजच्या 7व्या दिवसीय पर्व काळामध्ये शिवमहापुराण ग्रंथ पूजा करून महाराजांचा सन्मान करून आशीर्वाद प्राप्त करून घेणारे व आजच्या 7व्या दिवसाचे अन्नदाते व यजमान व या ठिकाणी ग्रंथपूजा केलेले सद्भक्त शिवभक्तीपरायण मारुती बाबन्ना जाधव परिवार शिवभक्तीपरायण गणपत विठ्ठलराव जायशेठ परिवार शिवभक्तीपरायण निर्मला गंगाधर गौड परिवार शिवभक्तीपरायण यमाजी गंगाराम भरडेकर परिवार या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये या संगीतमय शिव महापुराण कथेसाठी ज्यांची उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टम लाभत आहे असे स्वामी साऊंड सिस्टमचे ओनर शिवभक्तीपरायण विश्वंभर स्वामी महाराज आणि या साऊंड सिस्टमची अगदी महाराजांना अपेक्षित आहे त्याहीपेक्षा अगदी सुंदररित्या या ठिकाणी ऑपरेटिंग करत असलेले शिवभक्तीपरायण श्रीकांत दादा या शिव महापुराण कथेसाठी ज्यांची संगीत साथ लाभत आहे असे स्वर शिवाणी संगीत संच गायनाचार्य सिंथ वादक सूरमणी पुरस्कार प्राप्त गायन गुरु संगीत विशारद अनिलजी भालेराव गुरुजी लातूरकर कोरस गायनाचार्य तथा तबला वादक तबला सम्राट तबला विशारद आत्मीय बंधू शिवभक्तपरायण आत्मलिंग महाराज वाडी वडगाव लोहारेकर या शिवमहापुराण कथेमध्ये विशेषतः आपल्या गावचं वैभव या शिव संप्रदायामध्ये ज्या ज्या ठिकाणी पौरोहित्य करायचं असतं त्या त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये परिसरामध्ये पूजा पाठ ही परंपरा टिकवून ज्यांनी आपलं जीवन या जनकल्याणामध्ये घालवलं असे आपल्या गावचे माहेश्वर मूर्ती शिवभक्तीपरायण शिवकुमार महाराज बाळापूरकर त्याचबरोबर तपोरत्न श्री सद्गुरू शिवानंद शिवाचार्य गुरुमाऊलींच्या सानिध्यामध्ये राहून ज्यांना गुरुचा कृपा आशीर्वाद प्राप्त झाला ज्यांनी रात्रंदिवस निस्वार्थसी शिवानंद गुरुमाऊलींची सेवा केलेली आहे मग ती सेवा गुरुमाऊलींच्या प्रवासाची असो गुरुमाऊलींच्या प्रसादाची असो गुरुमाऊलींच्या पूजेची असो किंवा या सर्व जगामध्ये जनांना या मानवांना भवरोगापासून आदी रोगापासून दूर करण्यासाठी आप्पांचा आशीर्वाद घेऊन गावोगावी आयुर्वेदिक औषधी पोचवून या सर्व सद्भक्तांना मेडिकलच्या केमिकल गोळ्यापासून दूर नेऊन आप्पांनी आशीर्वाद रूपानं बनवलेली आयुर्वेदिक औषधी प्रत्येक गावामध्ये पोहोचवून निस्वार्थसी जनकल्याण सेवा करत असलेले आमचे परम शिष्य आमचे मोठे बंधू म्हणायला काही हरकत नाही गेल्या 6 महिन्यापासून आमची ज्यांची ओळख झाली पण 6 महिन्यामध्ये ओळख झाली पण वाटतंय आमचं 7 जन्माचं पहिलंच नातं आहे काही कोणाबद्दल बोलतोय मी आमचे शिवभक्तीपरायण शिवादादा मंगरुळे हे की नाही हे गुणीजन व्यक्तिमत्व आहे अगदी प्रेमळ व्यक्तिमत्व आहे साक्षात श्रीकृष्ण आणि सुदाम्याची मैत्री जशी असते की नाही तशी आमची मैत्री जुळलेली आहे एक दिवसाआड फोन असतो शिवाभैयाचा आणि शिवाभैयाला जर हळूच कोण विचारलं की नाही सप्ताहामध्ये कथा ठेवायची आहे कोण आहे का कथाकार
तर शिवाभयाच्या तोंडात कोणाचं नाव येतं? कोणाचं नाव येतं? पहिलं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं कुमार सागर महाराज लोहारेकर. एकदा टाळ्या वाजवा शिवाभयांसाठी, हे की नाही? शिवाभया म्हणू लागले, गेले 3 दिवस कथेला येत आहेत, खालीच बसू लागले. मी म्हणलं वरती या, लाज वाटते म्हणले. आता तुमची पत्नी तर घर आहे, इथं कशाला लाजायचं आहे म्हणलं, हे की नाही? या म्हणलं आज स्टेजवर. सुंदररित्या या ठिकाणी प्रेमळ अंतकरणाने सेवा दिलेली आहे. आज सुद्धा त्यांनी येत असताना गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादानं त्यांनी या ठिकाणी गुडघ्याच्या व वातीच्या त्या ठिकाणी आयुर्वेदिक गोळ्या आणलेल्या आहेत. थोडंसं केमिकलपासून दूर राहा. गुडघे दुखण्यासाठी ज्या काही गोळ्या लागणार आहेत कमी होण्यासाठी, ज्या वातीसाठी कमी होण्यासाठी गोळ्या लागणार आहेत, त्या आयुर्वेदिक गोळ्या मठामधून त्यांनी आणलेल्या आहेत. ज्यांना पाहिजे असतील त्यांनी आरती झाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधा आणि गुरुमाऊलींच्या सानिध्यामध्ये राहा. तुम्हाला जीवनामध्ये कधीच भवरोग होणार नाही. ही कथा आपल्याला या ठिकाणी सांगत आहे असे आमचे शिवभक्तीपरायण प्रेमळ अंतकरणाचे मोठे बंधू शिवादादा मंगरुळे. या शिवमहापुराण कथेमध्ये नामयज्ञ सोहळ्यामध्ये चालत असलेली शिवमहापुराण कथा कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूटिंग करून कुमार सागर महाराजांचे यूट्यूब चॅनल भक्तिधारा व आई म्युझिक या दोन्ही यूट्यूब चॅनलवर ही कथा प्रसारित करणारे परमशिष्य शिवभक्तीपरायण दत्तात्रय त्र्यंबक बेळे महाराज किलजकर व गेल्या 3 दिवसापासून कुमार सागर महाराजांशी ज्यांची नाळ जुळली, काही नाही. माणसं जोडायला काय लागतं हो? पैसा लागतो का? नाही नाही. माणसं जोडायला फक्त गोड गोड वाणी लागते, आहे की नाही? वाणी कुणाला म्हणावं? वाणी 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 कुणाला म्हणावं? ज्याच्या गळ्यात लिंग आहे त्याला, हे की नाही? ज्याच्या गळ्यात रुद्राक्ष आहे त्याला वाणी म्हणावं का? वाणी कोणाला म्हणावं? ज्याची वाणी शुद्ध आहे त्याला वाणी म्हणावं, हे की नाही? वाणी शुद्ध असल्यानंतर रानातलं पाखरू सुद्धा आपलं होतं हो. आणि वाणी जर कडू असली की नाही, जवळची माणसं दूर जातात, हे की नाही? असंच गेल्या 3 दिवसामध्ये कुमार सागर महाराजांच्या सेवेमध्ये 3 दिवस कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूटिंग करून सेवा देणारे नेहमीच ज्यांचं नाव घेतलं जाते असे परमशिष्य शिवभक्तीपरायण अरविंद दादा कुठं बसलेत, आहे की नाही? अरविंद दादा गेल्या 3 दिवसापासून आमच्या सेवेमध्ये वेळ लागले आता त्यांना महाराजांच्या सेवेचं. मला म्हणू लागले तुमच्याबरोबर मी येऊ का मठाला, आहे की नाही? हे प्रेम असतं बरं का. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. या जगाच्या पाठीवर एकच खरा धर्म आहे, जगाला प्रेम करा, प्रेम द्या आणि प्रेम घ्या, हीच माणुसकी आहे असे अरविंद दादा. व या नामयज्ञ सोहळ्यामध्ये आपल्या नावाची अपेक्षा न करता पडद्याच्या पाठीमागे राहून या सप्ताहामध्ये ज्यांनी मोलाचं योगदान दिलेले आहे ते सर्व सद्भक्त माता पिता बंधू भगिनी व आलेले तुम्ही सर्व सद्भक्त, आपणा सर्वांचं व आत्तापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्व सद्भक्तांचं आजच्या 7व्या दिवशी शिवमहापुराण कथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आपणा सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देऊ अशी शुभ मंगल कामना करून आजच्या 7व्या दिवशी शिवमहापुराण कथेला आपण प्रारंभ करीत आहोत. काल 6व्या दिवशी शिवमहापुराण कथेमध्ये आपण आपल्या डोळ्याची पारणं फिटावा असा दिव्य सोहळा पाहिला. शिव आणि सतीचा जोडा छान शोभला. काल आपण शिवसतींचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटाने आपल्या या दक्षाच्या नगरीमध्ये बाळापूर नगरीमध्ये संपन्न केलेला आहे. आता हा विवाह सोहळा झाल्यानंतर नेमकं पुढे काय झालं? भगवान शिव आणि सतींची पाठवणी कशा प्रकारे करण्यात आली? पाठवणी करत असताना सतीच्या आईनं अश्विनी मातेनं आपल्या चिमुकल्या लेकीला नांदायला जाताना कोणत्या गोष्टी सांगितल्या, आपल्या आईनं कोणत्या गोष्टी सांगाव्या याचं विस्तृत विवेचन श्रवण करून कथेला विराम करणार आहोत. विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर देवांच्या लग्नामध्ये माणसाच्या लग्नामध्ये फरक आहे थोडासा. देवांचे लग्न ज्या भूमीवर होतात, ज्या गावामध्ये होतात, ज्या शहरामध्ये होतात, ज्या ठिकाणी होतात त्याच ठिकाणी देवांचं वराड 6 महिने वर्षभर मुक्कामासाठी असतं. आणि आपल्या लग्नामध्ये कसं असतं सांगू का?
सकाळी डामडुम, दुपारी चामचुम, संध्याकाळी शामशुम. हे असे आपले लग्न असतं, हे की नाही. भगवान शिव आणि सतींचं वराड बाळापूरमध्येच मुक्कामासाठी राहिलेलं आहे. किती वर्ष? अगदी 3 वर्ष. आता ठेवायचं की नाही तुमच्या हातात आहे. मुक्कामाला राहिलं कोणाचं वराड? शिव आणि सतींचं वराड. त्या ठिकाणी मुक्कामाला राहिलं. सुपारीचा खेळ खेळण्यात आला, सारीपाटाचा खेळ खेळण्यात आला. अनेक उत्साही वातावरणामध्ये, गायन नृत्यामध्ये त्या ठिकाणी कैलासपती भगवान शिव परमात्मा या दक्षाच्या नगरीमध्ये वास्तव्य करून राहिले. पण मुलगी हे परक्याचं धन असतं. एक ना एक दिवस तिला माहेरातून सासरी जावंच लागतं, आहे की नाही. एक ना एक दिवस मुलीला माहेरातून सासरी जावंच लागतं. आणि ते दुःख फक्त या माता मौलींच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. स्वतःची आई, बाप, बहीण, भाऊ, गण गोत, शेती बाडी, घरदार सगळं सोडून या ठिकाणी कायमचं पतीचा संसार थाटण्यासाठी यावं लागतं. हे दुःख फक्त माता माऊलींच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. पण ज्यावेळेस माता माऊली विवाह होऊन पतीच्या जीवनामध्ये येईल, पतीचं आद्य कर्तव्य आहे त्या माता माऊलीला कधीच दुखवलं नाही पाहिजे. त्या माता माऊलीची कधी अवहेलना केली नाही पाहिजे. कारण तिला तुमच्यापेक्षा दुसरं कुणीच मोठं नसतं. कारण तिचं सर्वस्वच तुम्ही असतात. तिचं आई, बाप, बहीण, भाऊ जे कोणी गणगोत आहे तो पती असतो, हे की नाही. तिला आता पतीविना आधार नाही. ही गोष्ट जाणून घेऊनच या पतीनं आपल्या पत्नीचा सांभाळ केला पाहिजे. खरा पुरुषार्थ म्हणजे काय आहे? पुरुषांनी 2 गोष्टी केल्या पाहिजे. त्याच वेळेस या मनुष्य जीवाला खरा पुरुषार्थ प्राप्त होईल, आहे की नाही. आई वडिलांची उपासना, आई वडिलांची उपासना आणि बायकोची जोपासना करणारा पुरुषच खरा पुरुषार्थाला प्राप्त होतो म्हणून सांगितलेलं आहे, हे की नाही. आई वडिलांची उपासना करणारा आणि पत्नीची जोपासना करणारा पुरुष या जगाच्या पाठीवर पुरुषार्थाने पूर्ण परिपूर्ण असलेला पुरुष सांगितलेला आहे. मग एक दिवस सती मातेची पाठवणी करत असताना आता दुःखाचा प्रसंग आहे. दक्षाच्या नगरीमधून कैलासाकडे वराड पाठवण्यासाठी सगळी सजावट करण्यात आली. नंदीला त्या ठिकाणी सजवण्यात आलं, शिवाला नंदीवरती आरूढ करण्यात आलं आणि सतींच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा आल्या. सती धडाधडा रडू लागली. आईच्या गळ्याला मिठी मारून डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. आई म्हणू लागली, बाळा, हेच तर मुलींच्या जीवनामध्ये दुःख आहे की एक दिवस आई बापाला तिला कायमचं सोडून जावं लागतं. बाळा, तू आता माहेरामध्ये नाही राहणार, तू आता सासरमध्ये राहणार आहे. आता आईची छाया संपली, वडिलांची माया संपली. आता उद्यापासून तुझ्या जीवनामध्ये पतीच तुझा सर्वस्व बनणार आहे. भगवान शिव परमात्मा तुझं आराध्य दैवत आहे, तुझं पतिदेव आहेत. आणि म्हणून तुला मी काही गोष्टी सांगणार आहे, त्याचं काटेकोरपणानं तू पालन कर, म्हणजे तुला जीवनामध्ये दुःख होणार नाही. आता सतीला नांदायला जात असताना अश्विनी मातेनं सतीला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच गोष्टी कलियुगातल्या प्रत्येक आईनं आपल्या मुलीला सांगितल्या पाहिजेत, तरच आपल्या मुलीचा संसार कडेपर्यंत जातो. अन्यथा 4-6 वर्षामध्ये डिवोर्स तलाकला भांडण कोर्टात जातं. मग अश्विनी मातेनं या सती मातेला नेमकं काय सांगितलं? बाळा, आजपर्यंत तू माहेरामध्ये होती. सकाळी 10 वाजले काय, 11 वाजले काय, 12 वाजले काय, उठायचं काय टेन्शन नाही. कारण या माहेरामध्ये मी आई आहे, सगळं करणार आहे मी, काही चिंता नाही. पण उद्यापासून मात्र तुला सासरी गेल्यानंतर पहाटे लवकर उठावं लागेल. स्वतःचं सर्व विधी आवरून तुला सासरच्यांचं सगळं कार्य त्या ठिकाणी पाहावं लागेल. स्वयंपाक बनवलं, धुणं धुणं, महादेवाला जेवू घालणं, येणाऱ्या अतिथींना त्या ठिकाणी आदर सत्कार करून प्रसादाची व्यवस्था करणं, हे त्या ठिकाणी तुला करावं लागेल. पहिली त्या ठिकाणी आज्ञा दिली. पुढे सांगू लागलेले आहेत सती माताला. अश्विनी माता म्हणू लागलेल्या आहेत, तुझे पती साधारण नाही. देवादिदेव शंभू महादेव हे तुझे पती आहेत. जर महादेवाने कधी राग केलं ना, हे की नाही, तर उलट बोलू नको,
हे की नाही, त्यांचा अपमान करू नको, अवमान करू नको, मौन राहा. कितीही राग येऊ दे, कितीही राग येऊ दे, मौन राहा. मौन राहिल्यानंतर चालू असलेले भांडण मिटतात बरं का. दोघांचा वाद सुरू आहे, एकानं शांत बसल्याशिवाय वाद मिटत नाही. यानं आर्य म्हणलं की इकडून कार्य म्हटल्यानंतर वाद विकोपाला जातो, वाद मिटत नाही. आहे की नाही. आता या प्रपंचामध्ये सुद्धा सासू सुनेचा वाद आहे, माय लेकराचा वाद आहे. घरामध्ये नको त्या गोष्टीमुळं थोडक्या बोलण्यामध्ये वाद विकोपाला जातो आहे की नाही. सतीच्या आईने सांगितलेल्या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अवलोकन करा. मौन राहायला शिका. मौन राहिल्याचा फायदा शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. जो व्यक्ती जास्तीत जास्त मौन राहतो त्या व्यक्तीला परमज्ञानाची प्राप्ती होते म्हणून सांगितलेलं आहे. पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय एकाग्र राहतात म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून जास्तीत जास्त मौन राहिलं पाहिजे. मौन राहिल्यानंतर संसारातले सुद्धा भांडण मिटतात. एक सुनबाई नवीन नांदायला आली. कोण आली नांदायला? चष्मेवाली माय काही हे की नाही. सुनबाई आली नांदायला. नवीन नांदायला सुनबाई आली. सासू थोडी फटकळ होती. फटकळ कळते की नाही? रागीट आहे की नाही. रागीट, राग करणारी, प्रत्येक शब्दाला उत्तर देऊन बोलणारी. सुनबाई नांदायला आल्यापासून महिना झाला, सुनबाईला सुखच नाही. धुणं झाले की भांडी, भांडी झाले की स्वयंपाक, स्वयंपाक झालं की भांडी, भांडी झाले की स्वयंपाक, स्वयंपाक झाला की परत अनेक घरातली कामं सासूनं सुनाला लावावं. आणि सुनानं त्या ठिकाणी सासूबाईला म्हणावं, दिवस मावळायला एकदा तरी तुम्ही माझ्यासाठी चहा करा, मी बाकीचं काम करते. तुला काय अक्कल आहे की नाही? तुला कशासाठी आणलं हे की नाही. प्रत्येक शब्दाला सासू तिला उलट बोलू लागली, शिवीगाळ करू लागली, अपमान करू लागली. तिला त्याचा कंटाळा आला. कोणाला कंटाळा आला? कोणाला? तुम्हाला का? नाही ना. सुनबाईला कंटाळा आला. 1.5 महिन्यामध्ये सुनबाईनं आपल्या नवीन मैत्रिणी तयार केल्या शेजारच्या. आणि मैत्रिणींनी सांगितलं, तपोरत्न श्री सद्गुरू शिवानंद शिवाचार्य गुरु माऊली त्यांचं आशीर्वचन आहे आणि आपण त्यांच्याकडून या भांडणावरती काहीतरी उपाय करून घेऊ आणि हे घरातले भांडण घरातच मिटवू म्हणली. हे की नाही. हे भांडण जगासमोर नको म्हणली. ठरलं. सायंकाळच्या 5 वाजता सर्व गावातील सद्भक्त तपोरत्न गुरु शिवानंद शिवाचार्य गुरु माऊलींचं आशीर्वचन ऐकायला येऊ लागली. आणि त्या आशीर्वचन ऐकायला ती सुनबाई आणि तिच्या त्या मैत्रिणी सुद्धा आल्या. आशीर्वचनाला बसल्या. आशीर्वचन झालं. सगळ्यांनी रांगेमध्ये दर्शन घेतलं आणि शेवटला ही सुनबाई दर्शनाला आली. दर्शन घेतल्यावर गुरुला नमस्कार केला आणि गुरूंना बोलू लागली, गुरु महाराज काय सांगू म्हणली, नांदायला येऊन 1.5 महिना झालं, जीवाला जरा सुद्धा सुख नाही, याच्यावरी काहीतरी उपाय करा. महाराजांनी विचारलं, सुख नाही म्हणजे नेमकं काय त्रास आहे? हे बघा महाराज, माझी सासू फटकळ आहे, रागीट आहे म्हणली. इथं किती सासू आहेत? हात वरी करा बरं. वा, असं पाहिजे 2 हात वरी करणारी फटकळ आहे की नाही. किती सास आहेत? हात वरी करा. 6 सासू बाई हे की नाही. सुनबाई किती आहेत? हात वरी करा बरं. तुम्हाला काय वाटतं मी तुमचं सांगतोय का? नाही 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 नाही, तुमचं सांगून मला आज जायचं आहे गावच्या बाहेर. भांडणाला काळ कशाला उगीच हे की नाही. इथलं कशाला सांगायचं भांडणाला काळ हे की नाही. हां, तुमचे चेहरे पाहिल्यानंतर वाटत नाही. मला मेसेज आला महादेवाचा, काही तसं बोलू नका महाराज. इथल्या सासू इथल्या सोना म्हणजे साक्षात पार्वती मातेसारख्या गुणवान आहेत म्हणले. उगी काय बोलू नका म्हणले. हां, शेवटी मिरच्या वळून टाका म्हणले जाताना. एवढं सुंदर भजन केलंय, एवढं सुंदर प्रसन्न चित्तानं कथा ऐकलेली आहे हे की नाही. सासूबाईने एखादा शब्द बोलला की मी 2 बोलते आणि मी 2 बोलले की सासूबाई 4 बोलते. असं भांडण विकोपाला चाललंय महाराज. जीवाला सुख नाही. बघा, वजन माहेरामध्ये 50 होता, आता 35ला आले म्हणले. काय करू म्हणली. उपाय काहीतरी तुम्ही दिला पाहिजे. तुम्ही गुरु आहात, या जगाची आई तुम्ही आहात, उपाय केलाच पाहिजे. आणि तपोरत्न गुरु माऊलींकडे जास्तीत जास्त भानगडी ह्याच आहेत है की नाही. हे की नाही. महाराज आले म्हणून कळालं की भक्तांचा त्या ठिकाणी हे की नाही लोटच्या लोट त्या मठाकडे धाव घेतो.
गुरुमाऊली त्याच्यासाठीच आहेत, आहे की नाही? गुरुमाऊली काय करतात? गुरु कोणाला म्हणावं? गुरु हा देवांचा सुद्धा देव सांगितलेला आहे. गुरु देवाचाही देव, 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 कळ घेता अनुभव, कळ घेता अनुभव, गुरु देवाचाही देव, गुरु देवाचाही देव. करी आपणा समान, करी आपणा समान, तेथे नाही तुझेपण, तेथे नाही तुझेपण, गुरु देवाचाही देव, गुरु देवाचाही देव. नमः पार्वती पतये शिव हर हर. झालं आजचा दिवस. आज झोपलो की नाही रात्री 1 वाजता, बघा कसं हर हर महादेव ध्यान येतं. उद्या झोपलो की नाही करमतच नाही, बघा नमः पार्वती झोपेतच दचकून म्हणताल हर हर महादेव, हर हर महादेव. हे की नाही? आजचा दिवस आहे, कंजूसपणा करू नका, प्यार से बोली नमः पार्वती पतये शिव हर हर. गुरु देवाचा हे देव, कळो घेता अनुभव. गुरु हा देवांचा देव सांगितलेला आहे. डायरेक्ट देवाची भेट होत नाही, डायरेक्ट देवापर्यंत पोचता येत नाही. देवापर्यंत पोचण्यासाठी आपल्याला गुरूंचा आधार घ्यावा लागतो, गुरूंनी दाखवलेल्या मार्गाने चालावं लागतं, तेव्हा आपल्याला या ठिकाणी महादेवाची भेट होते. गुरु काय करतात? करी आपणा समान, भक्ताला आपल्यासारखं करतात. गुरुच्या पाया का पडावं हो? गुरुच्या पाया का पडावं? करमत नाही म्हणून पडावं का? त्या माईनं पडली म्हणून त्या माईनं पडावं का? सगळे पडतात म्हणून आपण पडावं? गुरुच्या पाया पडण्यामागचं शास्त्र आहे, गुरुच्या शरीरातील सात्विक गुण, गुरुच्या शरीरातील परम गुह्य असं ज्ञान, गुरुचं दर्शन घेतल्यानंतर त्या अंगठ्याच्या माध्यमातून आपल्या या मनामध्ये त्या ठिकाणी प्राप्त व्हावं, आपल्या शरीरामध्ये सात्विक गुण उतरावे, यासाठी गुरुचं साष्टांग प्रणिपात घालून दर्शन घेतलं जातं, आहे की नाही? गुरुजवळ सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत, सर्व संकटाचं निवारण केलेलं आहे, कारण गुरु हे साक्षात परब्रह्म देव आहे. सुनबाईनं गुरुजवळ प्रश्न ठेवला, उपाय मागितला, लगेच गुरु माऊलींनी शिवाभयाला एक बिसलरीची बाटली आणायला लावली. शिवाभया पळत पळत गेले आणि दुकानातून एक बिसलरीची बाटली आली आणि गुरु माऊलींच्या हातात दिली. गुरु माऊलीनं ती बाटली आपल्या उपरण्याच्या खाली धरली, असा मंत्र मारला, असा मंत्र मारला की त्या पाण्याचं रूपांतर अमृतामध्ये केलं आणि ते अमृतरूपी तीर्थ बाटली सुनबाईच्या पदरात दिली. हे बघ बाळा, एकच काम करायचंय आता. ज्या ज्या वेळेस सासू तुला भांडायला उठल, दुसरं काहीच करायचं नाही, पैसे खर्चायचे नाही, कुठल्या अंगातल्या देवाला बघायला जायचं नाही, कुठली भानामती बघायचं नाही, काहीच नाही म्हणले. गुरुचा कृपा आशीर्वाद प्राप्त झालाय म्हणले आपल्याला. एकच काम, ज्या ज्या वेळेस सासू भांडायला उठल त्या त्यावेळेस बाटलीचं तोंड उघडायचं म्हणले. कशाचं तोंड उघडायचं? बाटलीचं तोंड उघडायचं. एक घोट अमृत तोंडामध्ये घ्यायचा. सासूच्या बोलण्याच्या गिरणीचा पट्टा जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत ते पाणी, ते तीर्थ गिळायचंही नाही, बाहेर टाकायचंही नाही. किती सोपा उपाय. आता किती रुपये लागले? किती रुपये लागले? सोपाय म्हणाली. महाराज यात काय अवघड आहे, करून पाहते. 3च दिवस करून पहा, बदल ऑटोमॅटिक घडणार आहे. आशीर्वाद घेतला आणि घरी आली.
दरवाजा उघडल्याबरोबर कुठं गेलती मेले, तुला काय अक्कल वगैरे आहे की नाही? धुणं धुवायची सोडून कुठं फिरायला गेलती? बोलायला सुरुवात केल्यावर राग एवढा आला की आता कंबर खाऊन देती का काय दोन, एवढा राग आला. पण महाराजांचे शब्द आठवले. काय करायचंय? बाटलीचं तोंड उघडायचंय. चटकन बाटलीचं तोंड उघडलं आणि एक अमृताचा थेंब तोंडामध्ये घेतला आणि गप उभा राही गेली मसुबाच्या दगडासारखं. बोल किती बोलतेस आता. बिचारी 20 मिनिट बड 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 गिरणीचा पट्टा चालला. कोणाचा? इथल्या नाही, तिकडचं चाललंय ते, आहे की नाही? सासूच्या बोलण्याच्या गिरणीचा पट्टा चालू राहिला. किती बोलणार आहे बोलून बोलून. 15 मिनिटात आपल्या पण शांत झाली. सुनबाईला आनंद वाटला. वा क्या बात है, गुरु माऊलींचा आशीर्वाद म्हणले. 1 रुपया खर्च न करता एवढ्या स्वस्तामध्ये हा उपाय मला मिळाला, काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही म्हणले. ते अमृत पिलं. तिला आता उपाय माहीत झाला. ज्या ज्या वेळेस सासू भांडायला उठल, तो पण उघड की पाणी पी, तो पण उघड की पाणी पी, एवढंच क्रम सुरू केला. महिना झाला. महिना झाल्यानंतर सासूने विचार केला, थोडा विचार केला, आपल्या मनाला प्रश्न विचारला. गेल्या महिन्यापासून मी माझ्या सुनाला एवढं टाकून बोलते, अपमान करते, शिवीगाळ करते. माझी सख्खी लेक असती तर मला उलट बोलली असती, पण किती दयाळू माझी सुनबाई आहे. एक शब्द सुद्धा मला उलट बोलत नाही आहे. उगीच का मी तिला त्रास द्यावा, उगीच का मी तिला टाकून बोलावं. तिच्या सुद्धा बुद्धीचं पालटण झालं गुरुनं दिलेल्या अमृताच्या कृपा आशीर्वादानं. त्या सासूच्या सुद्धा जीवनामध्ये बदल झाला, मनाचं परिवर्तन केलं. गुरुचा अमृतरूपी तीर्थ घरामध्ये आल्यानंतर त्या सासूच्या मनाचं परिवर्तन झालं आणि सासूबाई सात्विक झाली, शांत झाली, प्रेमळ झाली आणि पश्चाताप करू लागली. हे की नाही, मी केलेली चूक ही माझ्या लेकीनं सुद्धा सहन केली नसती, याचा मनामध्ये पश्चाताप करून सुनबाईला जवळ घेतलं आणि मायेनं डोक्यावरून हात फिरवला. सुनबाई, सुनबाई, आत्तापर्यंत जे तुम्हाला मी टाकून बोललं त्याच्याबद्दल मी तुम्हाला मोठ्या मनाने क्षमा मागते, तुम्ही मला क्षमा करा. सासूबाईनं हात जोडून क्षमा मागितलेली पाहून सुनबाई म्हणू लागली, सासूबाई तुम्ही माझ्या आईसारखी आहात, हात जोडू नका हो, फक्त शिव्या द्यायचं बंद करा. त्यावेळेस मात्र आणखी सुनबाईविषयी प्रेम जागृत झालं आणि सासूबाई अगदी सुनबाईविषयी भावनिक झाली, प्रेमळ झाली. आणि सासूबाईनं सुनबाईला म्हणलं, आजपासून मी तुम्हाला शिवीगाळ करणार नाही, टाकून बोलणार नाही, अपमान करणार नाही. जेवढं तुम्हाला जमेल तेवढं काम करा आणि निवांत राहा. आजपासून आपलं सासू सुनेचं नातं संपलं. आजपासून तुमचं आणि माझं नातं मायलेकीचं झालं. कशाच्या बळावर? तपोरत्न सद्गुरु शिवानंद शिवाचार्य गुरुमाऊलींनी जो अमृतरूपी तीर्थप्रसाद दिला, त्याच्यामुळं त्या ठिकाणी या संसारामधलं दुःख नाहीसं झालं. गुरु महाराजांना नेमकं काय सांगायचं होतं? मौन राहा बाबांनो. या अमृताचा अर्थ काय आहे? मौन राहिल्यानंतर गुरुप्रसादाची थोरी महिमा से श्रेष्ठ भारी, प्रसाद घेता श्री स्वामीचा नाश होय षडरिपूचा. गुरुच्या प्रसादानं काय झालं? या सासूच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. महिमा त्यांचा मोठा आहे. प्रसाद घ्या म्हणले. प्रसाद कोणता? प्रसाद कोणता? प्रसाद उद्या काला फुटला की जे जेवायला देतात तो प्रसाद का? नाही नाही नाही, त्याला प्रसाद नाही म्हणलं. तो प्रसाद होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? आता उद्या तुम्ही काल्याचा प्रसाद घेतला म्हणजे संध्याकाळी जेवणार नाहीत का? पुन्हा जेवणार आहे, भूक लागणार आहे. उद्या रात्री जेवलात म्हणून परवा दिवशी जेवणार नाहीत का? परवाही जेवणार आहेत, भूक लागणार आहे. ज्या प्रसादाने पुन्हा भूक लागणार नाही त्याला प्रसाद म्हणलं जातं. आणि तो प्रसाद म्हणजे गुरुचा ज्ञानरूपी अमृत उपदेश रूपी प्रसाद आहे. ज्या दिवशी गुरुचा ज्ञान अमृतरूपी प्रसाद तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल
त्या दिवसापासून तुम्हाला भूकच लागणार नाही. एवढं ज्ञान तुम्हाला प्रसादाच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे. गुरुप्रसादाची थोरी, ही गुरुच्या प्रसादाची थोरी आहे. सासू सनंच्या जीवनातलं भांडण मिटवलं आणि संसारामध्ये आनंदाची प्राप्ती करून दिली. म्हणून आपण सुद्धा जास्तीत जास्त मौन राहावं, आहे की नाही. मौन राहा, कमीपणा घ्यायला शिका. जो व्यक्ती स्वतः कमीपणा घ्यायला शिकतो तो भगवान शिवाच्या कृपेनं बाजूच्या रस्त्यानं मोठं व्हायला सुरुवात होतो, आहे की नाही. म्हणून कमीपणा घ्यायला शिका. मोठं होण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. सेवा करा, इतरांना मोठं करण्यासाठी तत्पर राहा. माझा महादेव तुम्हाला मोठं केल्याशिवाय राहणार नाही. ही शिव महापुराण कथा आपल्याला या ठिकाणी सांगत आहे. आणि म्हणून सतीच्या आईनं सतीला सांगितलं, बाळा जरी महादेवाने उलट बोललं ना तर उत्तर देऊ नको, उलट बोलू नको, मौन राहा, भांडण मिटून जाईल. पुढे सांगू लागली, बाळा महादेवाचं एक रूप नाही. भक्तावर संकट आल्यानंतर अक्राळ विक्राळ भूताचं रूप घेतात, केस मोकळे सोडतात, दात बाहेर काढलेले असतात, महाकालाचं रूप घेतात. ते रूप बघून पळून येऊ नको म्हणले. तोच तुझा पती आहे म्हणून प्रत्येक अवतारामध्ये त्याला स्वीकार केला पाहिजे. आपला सुद्धा पती कधी कधी महाकाळ होतो, आहे की नाही. त्या सुद्धा अवतारामध्ये तो माझाच पती आहे म्हणून पत्नीनं मौन राहायचं आणि त्याचा स्वीकार करायचा. पतीला बदलायचं नाही. मी नेहमी सांगत असतो, आपला पती मारझोड करणारा आहे, पिणारा आहे, वाईट मार्गाने मार्गक्रमण करणारा आहे. लक्षपूर्वक आहे का, तर पती बदलू नका. शिवभक्ती करून पतीची मती बदला. जीवनामध्ये तुम्हाला कधीच दुःख होणार नाही. पती बदलायचा नाही, पतीची मती बदला. कथेला घेऊन या, कीर्तनाला घेऊन या, हे की नाही. गुरुच्या पायाचं तीर्थ प्राशन करायला द्या, प्रसाद त्या ठिकाणी द्या. याच्यानं जीवनामध्ये पतीच्या परिवर्तन होईल. माते सती मातेला ही आई सांगू लागलेली आहे, बाळा दारी आलेला पाहुणा अतिथी देवो भव म्हणून त्यांचं तू आदर आतिथ्य कर. पाहुणे आल्यावर नाक मोडू नको, आहे की नाही. कैलासामध्ये आलेला पाहुणा देव समजून त्यांचा आदर आतिथ्य कर. पुढे सांगू लागले, बाळा काहीही झालं तरी सासरमधून नातं तोडून तलाक डिवोर्स घेऊन परत माहेरात यायचं नाही बाळा. का, तुझा जन्म माहेरात, मृत्यू सासरी. जर तू अर्ध्या वासात माहेरात येऊन थांबली तर दोन्ही घरांना त्या ठिकाणी दुःख भोगावं लागेल. तू जर घरी येऊन बसली ना तर लोक नको ते बोलतील, काय केलं असेल मुलीनं म्हणून सासरच्यांनी सोडून दिलं. नको त्या गोष्टी तुझ्या आई वडिलांना सहन कराव्या लागतील. मी त्या अश्विनी मातेबरोबर तुम्ही सुद्धा आपल्या लेकीला ह्याच गोष्टी सांगितल्या पाहिजे. लेकीचा संसार तोडायचा नाही, जोडायचं बघायचं. आणि लेकीचा संसार तोडण्यासाठी जास्तीत जास्त त्यांची आई जबाबदार असते. दिवसातून 4 वेळा फोन असतं. काय तुमचं गटुडं पुरले काय? हां, दिवसातून 4 वेळा फोन लावायची काय गरज आहे, आहे की नाही. तिचा संसार तिला करता येतो, तुमचा संसार तुम्ही करा. खूप झालं, 4 दिवसातून एकदा फोन करा, तब्येत विचारा, अडचण विचारा आणि फोन कट करा. इकडं आई विचारते कसं चाललंय, आहे का मुठीत नाही. कोण हसताय म्हणजे भानगड आहे काहीतरी, आहे की नाही. आहे का मुठीत, नाही नाही येऊ लागलाय, आई येऊ लागलाय. हां सांगायले तुला 4 महिन्यात मुठीत घेतलं तरी बरं आहे, नाहीतर सगळी शेती धाकट्याच्या नावावर जाते बघ. हां सांगायले तुला, तू तुझा पती हम दो हमारे दो, बघा तुमचं बघा. ही शिकवणारी जर आई असेल तर तुमच्या मुलीला कधीच सुख लागणार नाही. दुःखानं त्या ठिकाणी ताडातोड झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आईला जर तिकडून मुलीनं घरानं घातलं, आईनं सांगायचं ॲडजस्टमेंट, आहे की नाही. ॲडजस्टमेंट या ठिकाणी करायचं आहे. परत यायचं नाही. काहीही झालं मौन राहा. आणि जास्तीचा त्रास असेल तर आम्ही येऊन सासरच्यांना बोलू, पण सासरमधून तलाक डिवोर्स घेऊन यायचं नाही आहे. तलाक डिवोर्स हे सगळ्या गोष्टी तुम्ही कोर्टापर्यंत घेऊन जाऊ नका. हे सगळं होण्या अगोदर विचार करूनच निर्णय घ्या. कोर्टामध्ये एक प्रकरण गेलं, मुलीनं जज साहेबाला म्हणलं, जज साहेब
मला नांदायचं नाही, मला सोड चिठ्ठी द्या, तलाक द्या, डिवोर्स द्या. जज साहेबांनी सांगितलं मी तुझ्या बापासारखा आहे, तलाक घेऊ नको बाळा, ॲडजस्टमेंट करा, काही चुकलं असेल एकमेकांना त्या ठिकाणी क्षमा करा आणि तू नांदायला जा. जज साहेबांनी सांगितलं नाही नाही जज साहेब, मला नांदायचंच नाहीये, तुम्ही मला तलाक द्या. परत जज साहेबांनी सांगितलं आणखी एकदा विचार कर बाळा, तुझ्या तलाक घेण्याने तुझ्या आई वडिलांना किती बोलून घ्यावं लागेल, तुझ्या आई वडिलांची किती बदनामी होईल. तू जर माहेरमध्ये येऊन राहिली, मुलीमध्येच काहीतरी खोट असावं, मुलीनंच काहीतरी दुराचारी कृत्य केलं असावं म्हणून सासरच्यांनी आणून सोडलं. विनाकारण आई बापाची मान खाली होईल. विचार कर, चुका होतात, एकमेकांना त्या ठिकाणी समजूतदारपणानं घेऊन एकमेकांना बोलून त्या चुका त्या ठिकाणी थांबवा आणि तू नांदायला जा. नाही नाही साहेब, नाही नाही साहेब, एखाद्याला साहेब कारल्याची भाजी आवडतच नसेल तर ती का खावी? कोण म्हणलं? सुनबाई, तलाक घेणारी मुलगी जज साहेबाला म्हणू लागलेली आहे, साहेब एखाद्याला कारल्याची भाजी आवडतच नसेल तर ती का खावी? जज साहेबांनी उत्तर दिलं, एखाद्याला कारल्याची भाजी आवडतच नसेल तर ती ताटातच का घ्यावी? कळते का काय? ताटात घेण्या अगोदरच विचार करायचा ना. ताटात घेतल्यानंतर मला हे नको, मला ते नको, अन्नपूर्णा मातेचा अपमान करणं हे दरिद्रतेचं लक्षण आहे. ताटात आलेला प्रत्येक कण अन्नपूर्ण परपूर्ण ब्रह्म म्हणून, अन्नपूर्णा म्हणून त्या ठिकाणी ताट पुसून त्या ठिकाणी खाल्लं पाहिजे. ताटामध्ये अन्नाचा एक सुद्धा कण शिल्लक नाही राहायला पाहिजे. ही आपली शिवमहापुराण कथा आपल्याला सांगते आहे. मग कारलं घेण्याच्या अगोदरच ठरवायचं, कडू लागतं मला नको आहे, अगोदर ताटात घ्यायचं, एक घास खायचा आणि कडू लागला म्हणून बाहेर काढायचा. हे पापाचं लक्षण आहे. कळालं? जज साहेबांनी सांगितलं तुला जर लग्नामध्ये रुची नव्हती आहे की नाही तर तू लग्नच का केलं? आहे की नाही? लग्न करून 6 महिने संसारच का केला आणि नंतरच का दिवस घेऊ लागली बाळा? महान अशा कोरोनामध्ये कडू 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 गोष्टीच कामी आल्या. कोरोनामध्ये किती जण होते इथली? हातवरी करा बरं. कोरोना किती जण होते? सगळेच होतो ना, मग करा ना हातवरी. तुम्हाला काय पाठवायलो का वरी? काय घाबरालात? मी सुद्धा होतो, हातवरी करा. सगळे कोरोनामध्ये होते, बरोबर आहे की नाही? हां, कोरोनाची अवस्था पहा, कोरोनाची अवस्था आहे की नाही? कोरोना का आला? पहिलं कारण सांगतो. महादेवांनी विचार केला कैलासामध्ये बसून. 4 सासूबाई 4 सुनबाई रिकाम्या वट्ट्यावर गप्पा मारू लागल्या. तुझी सासू अशी, माझी सून तशी, माझ्या नवऱ्यानं 2 तोळेच्या पाटल्या आणल्या, तुझ्या नवऱ्यानं काहीच आणलं नाही. रिकामे भांडण लावून एका दरवाजेचे 2 दरवाजे होऊ लागले. महादेवाने विचार केला, असंच जर एकमेकांची अवहेलना करून एका दरवाजाचे 2 दरवाजे करून एकमेकांपासून माणसं तुटू लागले तर ही सृष्टी स्थिर राहणार नाही, म्हणून माणसाला एका जागीच बंद करायचं म्हणले, बसायचं. कोरोना पाठवून दिला आणि जमावबंदी बंद केली. जमावबंदी तर बंदच केली, बोलायचं सुद्धा बंद केलं. अहो बोलायचं सुद्धा, खोकलायचं सुद्धा बंद केलं. खोकला की 14 दिवस ठोकला. कुठं ठोकला? क्वारंटाईन आहे की नाही? पती पत्नीच्या जवळ येत नाही आहे, पत्नी पतीच्या जवळ जात नाही आहे. त्याच कोरोनाच्या काळामध्ये कळाले आपले कोण आणि परके कोण. अहो याची बॉडी त्याच्या घरी, त्याची बॉडी याच्या घरी. अहो हात सुद्धा लावला नाही तुम्हाला, जेसीबीनं उचलून खड्ड्यात टाकलं. काय गर्व करताय याच्या शरीराचा, आहे की नाही? कोरोनामध्ये आपण पाहिले, कोरोनामध्ये माणुसकी कळाली, माणसाला माणुसकी कळाली. पैसा कामी आला का? नाही, माणसं माणसापासून दूर गेले. कोरोना आला त्याच्या पाठीमागचं कारण आपल्यामध्ये असलेले अवगुण, आपण करत असलेली दुराचारी कर्म, त्याच्यामुळे कोरोना आला. अहो खोकलायचं तर सोडून द्या, तोंड सुद्धा उघडं ठेवू दिलं नाही. नाकाला काय लावलं? काय लावलं? शेतकरी भाषामध्ये काय म्हणतात? बैलाच्या नाकाला काय लावतात इकडं? यसन म्हणतात का मुंगस म्हणतात? मुंगस. आमच्याकडं मुंगस म्हणतात, आहे की नाही? मुंगस, आहे की नाही? कोरोनामध्ये काय लावलं नाकाला? आता तुम्ही कोण आहो? विचार करा थोडा.
मास्क लावण्यात आला आहे की नाही. कोरोनानं या ठिकाणी आपल्याला दाखवलं की मौन राहण्यानं या ठिकाणी एकमेकांपासून त्या ठिकाणी दूर जाण्यासाठी आपल्याला भगवान शिवाने प्रवृत्त केलं. त्याचं कारण आहे आपण मौन नाही राहिलो, आपण एकमेकांचे संसार त्या ठिकाणी उद्ध्वस्त करू लागलो, म्हणून हा कोरोना त्या ठिकाणी महादेवाने पाठवला. त्या कोरोनामध्ये सुद्धा चिरटा मुंग्यासारखे अनेक कोट्यावधी लोक या जगातून निघून गेले. तुम्ही आम्ही त्याच्या पुण्याईनं या ठिकाणी वाचलेलो आहोत. बाबांनो, कुठंतरी तुम्ही या परमार्थाच्या मार्गाला लागा, कुठंतरी या धर्माच्या कार्याला लागा, अन्यथा या जन्माला आल्याचं त्या ठिकाणी काहीच उपयोग होणार नाही. ताटात घेण्या अगोदरच बाळा विचार करायचा आहे की नाही. तसंच लग्न करण्या अगोदरच विचार करायचा की मला हा संसार पूर्ण पुढे नेता येतो का. विचार करून योग्य जोडीदार आहे की नाही, निर्व्यसनी जोडीदार निवडून शेवटच्या क्षणापर्यंत जाणारा संसारच प्रत्येक मुलीनं त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि हीच सती मातेची आई सती मातेला सांगू लागलेली आहे, बाळा बाळा सांगते आहे तुला मी, हे की नाही, कारण नसताना काम नसताना शेजारच्या वट्ट्यावर जाऊन बसायचं नाही, लोकाच्या घरात जाऊन बसायचं नाही, कारण तिथूनच भांडणाला सुरुवात होते. पुढे म्हणू लागलेले, बाळा भगवान शिवावरती विश्वास ठेवायचा, विश्वास आहे की नाही. त्यांनी दिलेला प्रत्येक आदेश सर आखो पे घेऊन कार्य करायचं, त्यांचा शब्द कधीच मोडायचा नाही. लक्ष्मण रेखा म्हणून त्या ठिकाणी तू त्यांचा शब्द मान्य करून त्यांची सेवा करायची. आणि ज्या वेळेस मी सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे तू जर संसार केला तर नक्कीच तू माझं आणि तुझ्या पित्या दक्ष प्रजापतीचं नाव कमावलं असं म्हणायला काही हरकत नाही. एवढ्या सगळ्या गोष्टी सती मातेच्या आईनं सांगितल्या, त्याच गोष्टी आपण सुद्धा आपल्या मुलीला सांगाव्या. आणि पाठवणीचा त्या ठिकाणी प्रसंग सुरू झाला. धडा 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 सती माताच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा येऊ लागल्या. सती माता रडू लागल्या, गळ्याला मिठी मारू लागल्या, कारण आईविषयी प्रेम होतं. आजकाल कलियुगातल्या मुलींचं प्रेम संपलं आईबापाविषयी. मॉडर्न जमान्यातल्या मुली जन्माला आल्या आणि या मॉडर्न जमान्यामध्ये झालं काय, नांदायला जात असताना आता या माझ्या बहिणीच्या डोळ्यात पाण्याचं एक थेंब सुद्धा येत नाही आहे की नाही. नांदायला जाताना कार सजवून लावलेली आहे, नवरदेवाच्या अगोदर नवरी जाऊन कारमध्ये बसते. रडायचं तर सोडून द्या. ही संस्कृती का बदलत गेली, कारण आपण या संस्कृतीपासून आपली लेकरं दूर नेऊ लागलो. मोबाईल बाजूला ठेवा, टी व्ही बाजूला ठेवा, एकदा आपल्या मुला मुलींच्या हातामध्ये शिवपाठ द्या, हरिपाठ द्या, श्रीमद आहे की नाही ग्रंथराज परमरहस्य पारायण द्या, श्रीमद ज्ञानेश्वरी पारायण द्या, शिवकथा शिवगोष्टीत सांगा, आहे की नाही, श्रीमद भागवत कथा सांगा, कादंबऱ्या सांगा, जुन्या पुरातन अशा ऋषीमुनींच्या कथा त्यांना सांगा, तरच आपली लेकरं संस्कारामध्ये राहतील, आहे की नाही. या कथेला येत असताना इथून पुढं तरी तुम्ही आलात, येताना तुमची लहानशी चिमुकले लेकरं सुद्धा घेऊन या, बळजबरीनं आणा. आज नाहीतरी उद्या त्यांना या परमार्थाची गोडी लागेल आणि ते लेकरं या परमार्थामध्ये असल्यानंतर वाम मार्गाला जाणार नाहीत, कारण त्यांचं मन त्यांना सांगेल आपण परमार्थामध्ये आहोत, आपण दुराचारी कृत्य करणे हे पापाचं लक्षण आहे. हे केव्हा कळेल, ज्यावेळेस आपण परमार्थामध्ये असू. त्यासाठी आपले सगळे लेकरं या ठिकाणी कथेला कीर्तनाला घेऊन येत जा, हे की नाही. आपल्या लेकरांवरती काटेकोरपणानं लक्ष देत जा. टाईम झालेला आहे, 4 वाजलेले आहेत. आज आमची दीदी बरोबर वेळेवर का आली नाही, आमचा मुलगा घरी का आला नाही, याची विचारपूस करा, चौकशी करा. आपला मुलगा शाळेलाच जातोय का, कॉलेजलाच जातोय का, आपली मुलगी शाळेलाच जाते का, कॉलेजलाच जाते का, आठवड्यातून बापानं त्याची चौकशी करणं गरजेचं आहे. त्यांच्याकडे साक्षात त्या ठिकाणी सावलीसारखं पाठीमागे राहून आपण त्यांचं त्या ठिकाणी संरक्षण करणं आहे बापाचं कर्तव्य आहे. जर आपला मुलगा आपली मुलगी चुकत असेल, पहिल्यांदा प्रेमानं सांगा, दुसऱ्यांदा प्रेमानं सांगा, तिसऱ्यांदा 2 कानफाडीत लावून सांगा, पण सांगा. सांगितल्याशिवाय बदल होणार नाही आणि सांगण्यासाठीच ही कथा आहे. सती मातेला आईनं सांगितलं आणि आता ही लाडाची लेक कुठं निघालेली आहे, कुठं निघालेली आहे. हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी,
जाते लाडाची लेक आज सासरी ओ दिली एकुलती एक लेक परक्या घरी दिली एकुलती एक लेक परक्या घरी हो जाते हो जाते हो जाते 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 लाडाची लेक आज सासरी जाते लाडाची लेक आज सासरी जाते लाडाची लेक आज सासरी हसली खेळली वाढली ती माहेरात आणि मैत्रिणी सवे मौज केली दिन रात आणि मैत्रिणी सोबत दिन केली दिन रात आणि मैत्रिणी सोबत मौज केली दिन रात केल्या कोड्या इथे अनहोनपणा हो झाला वाटे पोरीला आज बालपणा आठवला वाटे पोरीला आज बालपण आठवला वाटे पोरीला आज बालपण आठवला किती आनंदाने हो किती आनंदाने वाढली आजवरी हो जाते हो जाते 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 लाडाची लेक सासरी हो जाते लाडाची लेक आज सासरी जाते लाडाची लेक आज सासरी लाडा नवसाची लेक वाढली मोठी झाली प्रेम गंगेत इथे सांज सकाळी झाली प्रेम गंगेत इथे सांज सकाळी नाली प्रेम गंगेत इथे सांज सकाळी नाली निरोप घेते लेक पडते पित्याच्या पाया जाते सोडून आज आईची ती वेडी माया जाते सोडून आज आईची वेळी माया जाते सोडून आज आईची वेळी माया दोन्ही डोळ्यामधून हो आ हो आ हो दोन्ही डोळ्यामधून ढाळीते अश्रूसरी हो जाते हो जाते हो जाते 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 लाडाची लेक सासरी जाते लाडाची लेक आज सासरी जाते लाडाची लेक आज सासरी पुसग डोळे आता लाड केसावर साडी धाकटे धीर उभे गुंगुन पडद्याची गाडी धाकटे धीर उभे झुंकून पडद्याची गाडी धाकटे धीर उभे झुंकून पडद्याची गाडी सुखान नांदगडे सोन तू मोठ्या घरची संगे राहील तुझ्या माया ममता माहेरची संगे राहील तुझ्या माया ममता माहेरची संगे राहील तुझ्या माया ममता माहेरची पतीची सेवा तुझ्या हो आ हो आ हो हो आ हो आ पमा पद पद नी 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 सा सारे गरे गम गम पमा पद पद नी 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 सा सारे गरे गम गम पमा पद पद नी 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 सा सानी धनी ध पद पम मगरे मगरे सा सानी धनी ध मध मम मग मगरे सा सानी धनी ध पद पम पम ग मगरे सा धनी सा धनी सा धनी सा धनी सा धनी सा
पतीची सेवा तुझ्या लिहिली भाळावरी हो जाते हो जाते हो जाते 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 लाडाची लेक सासरी जाते लाडाची लेक आज सासरी लेक एकुलती एक दिली पर क्या घरी लेक एकुलती एक दिली पर क्या घरी जाते 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 लाडाची लेका सासरी जाते लाडाची लेक आज सासरी जाते जाते लाडाची लेक आज सासरी 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 नम पार्वती पतये शिव हर हर एक परक्या घरी हो जाते लाडाची लेक आज सासरी लाडाची लेक कुठं गेलेली आहे आता सासरी गेलेली आहे सासरी म्हणजे कुठं कैलासामध्ये गेलेली आहे शिव आणि सतीचं वराड दक्षाच्या नगरीमधून बाळापूरमधून निघालं आणि कैलासाला जाऊन पोचलं आणि कैलासामध्ये अगदी गायन नृत्य करण्यात आलं भगवान शिवाचं स्वागत करण्यात आलं उत्साही वातावरणामध्ये महादेवाचं या ठिकाणी स्वागत करून सर्व पाहुणे मंडळींना प्रसादाची व्यवस्था करण्यात आली सर्व पाहुणे मंडळींनी महादेवांनी सतींना कैलासामध्ये सोडलं आणि आपापल्या नगरीला निघून गेले शिवसतीचा संसार सुरू झाला आता हा शिवसतीचा संसार आपण ऐकत असताना असं काय झालं जेणेकरून सती मातेला स्वतःला अग्नीमध्ये भस्म करावं लागलं सती माता अग्नीमध्ये उडी टाकले नाहीत बरं का अग्नीमध्ये जळाल्या पण कशा जळाल्या सती मातेचा दुसरा अवतार पार्वती या नावाने कसा होईल आणि पुनश्च एकदा सतीच पार्वती या नावाने जन्माला येऊन महादेवाला तपश्चर्येच्या बळावर कशा प्रकारे आपला पती म्हणून प्राप्त करून घेईल या सर्व कथा वाचून जगून राहिलो योग आला तर 2027 की कथा में हम पार्वती खंड कथा सुनने वाले हैं योग आला तर बरं का योग आला तर पार्वती खंडाच्या कथेमध्ये आपण सती मातेच्या संसाराच्या पुढील कथा श्रवण करणार आहोत आता वर्षभर त्यांना नांदू द्या जरा आहे की नाही संसार करू द्या सतींना आणि भगवान शिवाला या संसारामध्ये टाकून या शिवमहापुराण कथेला या ठिकाणी विराम करत असताना ही कथा ऐकत असताना हे कीर्तन ऐकत असताना या सप्ताहामध्ये सहभाग घेत असताना हे की नाही या सप्ताहाचं आयोजन करत असताना भजन करत असताना परमार्थ करत असताना बरेच लोक म्हणतात मोकळ्या लोकांचं काम आहे म्हणले ज्याला काही काम धंदा नाही त्याचं काम आहे म्हणले भजन करणं पूजापाठ करणं कथा करणं सेवा करणं तबला वाजवणं आर्गन वाजवणं पेट्या फुकणं वेको वाढवणं आले का माझ्याकडे म्हणा नाही ना हे सगळे मोकळ्या लोकांचं काम आहे म्हणले हे कथेला आलेले लोक आहेत ना यांना काही काम धंदाच नाही म्हणले बरेच अज्ञानी लोक म्हणले पण अज्ञान हो ऐका हो ऐका सप्ताहामध्ये सहभाग घेणं सप्ताहाचं आयोजन करणं कथा सांगणं कथा ऐकणं कीर्तन सांगणं कीर्तन ऐकणं गायन करणं गायन ऐकणं तबला वाजवणं तबला ऐकणं सेवा करणं सेवा ऐकणं पूजा करणं पूजामधून फळ प्राप्त करून घेणं हे मोकळ्या लोकांचं काम नाही महाराज ज्याला जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून मोकळं व्हायचं आहे त्याचं काम आहे याच्यामध्ये सहभाग घ्यायचं लक्ष्मण म्हणे घ्या हो घ्या घ्या लक्ष्मण म्हणे घ्या हो जन्म मृत्यू चुकवा चुकवा
चुकवा चुकवा चुकवा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो. हे की नाही, ज्याला जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून मोकळं व्हायचंय त्याचं काम आहे या परमार्थामध्ये सहभाग घेणं. शेवटी लोकांनी देवाला नाव ठेवलं, तुम्ही आम्ही तरी माणसं आहेत. हे की नाही, लोक दोन्हीकडून तबला वाजवतात, जसा तबला वाजतो की नाही तसा. आणि म्हणून शेवटी सांगणार आहे, लोक कशी असतात, आपण कोणाचं ऐकायचं आणि आपण काय करायचं हे शेवटी कान उघडं ठेवून ऐका बरं का, कान मोकळे ठेवा, हे फार महत्त्वाचं आहे. लोक कसे असतात 2 शब्दामध्ये तुम्हाला सांगून जातो, लक्षपूर्वक ऐका या ठिकाणी. आहे की नाही, या ठिकाणी लोक कसे असतात लक्षपूर्वक ऐका. लोक दोन्हीकडून बोलतात, धिन्ना ना धिन धिन्ना ना धिन. तबला कसा वाजतो दोन्ही बाजूनं, तसं लोक बोलतात दोन्हीकडून. लक्षपूर्वक ऐका. पैसे असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात, पैसा बऱ्याचपैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात. सगळ्यांशी मन मोकळेपणानं बोललं तर बकबक करतो म्हणतात, कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात. भरपूर दान धर्म केलं तर 2 नंबर पैसेवाला म्हणतात, दान धर्म नाही केला तर कंजूस मारवाडी म्हणतात. नोकरी केली तर याला दुसरा पर्याय नव्हता म्हणतात, नोकरी नाही केली तर मायबापाच्या जीवावर खातो म्हणतात. लग्न लवकर नाही केलं तर याला कोण मुलगी देत नाही म्हणतात, लग्न लवकर केलं तर पोरगं बिघडलं होतं म्हणतात. गोऱ्या मुलीसोबत लग्न केलं तर मुलीत काहीतरी दोष म्हणतात, सावळ्या मुलीसोबत लग्न केलं तर याला भेटत नव्हती म्हणून केली म्हणतात. दिवस मावळायला चावडीत गप्पा मारत बसलं तर रिकाम टेकडा म्हणतात, आणि घरी बसून राहिलं तर घरबशा म्हणतात. अभ्यास करत बसलं तर शिकून कुठं दिवा लावणार म्हणतात, क्रिकेट खेळायला गेलं तर नुसत्या फळ्या आपटत हिंडतो म्हणतात. भजनाला गेलं तर मोकळं आहे, याला काय काम धंदा नाही म्हणतात, भजनाला नाही गेलं तर नास्तिक आहे म्हणतात. कथा कीर्तन करू लागलो, सेवा करू लागलो, पूजापाठ करू लागलो तर फुकटचं नारळ दक्षिणा येते म्हणून करू लागला म्हणतात. कथा कीर्तन पूजापाठ सेवा बंद केली तर काहीतरी गोंधळ केला असणार म्हणतात. अन्नदान केलं तर कुठं भारी केलं, रेशनचंच खाऊ घातलं म्हणतात. अन्नदान नाही केलं तर म्हणतात त्यालाच पुरत नाही, तो कुठं दुसऱ्याला खाऊ घालणार म्हणतात. बायकोचं ऐकलं तर बायकोचा बैल म्हणतात, बायकोचं नाही ऐकलं तर बाहेर काहीतरी भानगड आहे म्हणतात. तब्येत खाऊन पिऊन चांगली केली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात. रनिंग करून जिम लावून तब्येत कमी केली तर याला काहीतरी आजार झालाय म्हणतात. सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावलं तर याला काही कामधंदा नाही म्हणतात. कार्यक्रमांना हजेरी लावलं तर याला काही कामधंदा नाही म्हणतात. कार्यक्रमांना नाही गेलं तर याला काही माणुसकीच नाही म्हणतात. या समाजासाठी काहीतरी केलं तर याच्या पाठीमागे काहीतरी स्वार्थ आहे असं म्हणतात. समाजासाठी काही नाही केलं तर हा काही कामाचं नाही म्हणतात, हा काही कामाचं नाही म्हणतात, हा काही कामाचं नाही म्हणतात. लोक असेच असतात, धिन्ना ना धिन. केलं तरीही बोलतात, नाही केलं तरी बोलतात. हे की नाही, लोक असेच असतात. लोक आपल्याला का नाव ठेवतात? लोकांचं कसं आहे, आपण जर त्यांच्या मनासारखं वागलं, त्यांच्या इच्छेसारखं जीवन जगलं तर आपण त्यांच्या नजरेत चांगले, त्यांच्या मनाविरुद्ध वागलं की आपण त्यांच्यासाठी वाईट. का वागायचं त्यांच्यासाठी, का वागायचं त्यांच्या मनावर? भगवंतानी तुम्हाला हा सुंदर असा नरदेह सेपरेट दिला, याचा वन्स मोर नाहीये. लक्षपूर्वक ऐका, याचा वन्स मोर नाहीये. जीवनामध्ये संकट येतील जातील, हे की नाही, संकटाला कदापि त्या ठिकाणी घाबरायचं नाहीये. लोक असेच असतात, नांदणारीला नांदू देत नाहीत, जाणारीला जाऊ देत नाहीत. हे की नाही, लोक बसूही देत नाहीत आणि पळूही देत नाहीत. लोक असेच असतात. म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे, ऐकावे जनाचे करावे मनाचे. जीवनामध्ये लोकांचं ऐकायचं, नळी फुंकिले सोनारे आणि इकडून तिकडून सोडी वारे, जावा म्हणायचं घेऊन जावा तू. हे की नाही, लोकांचं ऐकायचं नाही, फक्त मनाला विचारा.
मनापेक्षा या जगाच्या पाठीवर मोठा साक्षीदार नाही. तुमचं मन तुमचा वकील आहे, तुमचं मन तुमचा जज आहे, तुमचं मन तुमचा भगवान शिव आहे. तुमच्या मनानं जर तुम्हाला सांगितलं तू करत असलेलं काम अगदी करेक्ट आहे, राईट आहे, मागं वळायचं नाही. लोक काहीही बोलू द्या, माघार घ्यायची नाही. हे की नाही? लोकांच्या बोलण्यावरती कंटाळायचं नाही. आपलं काम असं करत राहायचं की लोकांनी आपलं काम पाहून जे लोक आपल्याला कंटाळले, जे लोक आपल्याला दुःख दिले, ज्या लोकांनी आपल्याला त्रास दिला, त्या लोकांनी तुमच्या कार्यावरती टाळी वाजवली पाहिजे. असं कार्य तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केलं पाहिजे. फक्त सत्याचा मार्ग निवडा. जीवनामध्ये अनेक ऋणातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. आई वडिलांची सेवा करा, देश सेवा करा. सप्ताहामध्ये कार्यकर्त्यांना देणगीच्या माध्यमातून देणगी दान, पैसा दान करून आपल्या उर्वरित पैशाला शुद्ध करून या ठिकाणी धर्माचं कार्य करा. सप्ताहामध्ये सहभाग घ्या, अन्नदान करा, हे की नाही, वस्त्रदान करा. जे काही तुम्हाला या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये सत्कर्म करता येतील ते सत्कर्म करा. दारी आलेल्या भिक्षुकाला त्या ठिकाणी भिक्षा वाढा. उपवाशी खाली हातानं जाता कामा नये, है की नाही. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. कभी गिरते हुए को उठाया नहीं, बाद मरहम लगाने से क्या फायदा. हे की नाही. जेव्हा भुकेला आहे तेव्हा जेवू घाला, जेव्हा त्याला तहान लागलेले तेव्हा पाणी द्या. वेळ निघून गेल्यानंतर विचार करून काहीच उपयोग नाही म्हणतात. आणि हे आपल्याला संतांनी आणि या शिव महापुराण कथेनं शिकवलेलं आहे. सत्याचा मार्ग कधी सोडू नका. एक खरं बोलून मोकळं व्हा, पण एक खोटं बोलून त्या खोट्याला झाकण्यासाठी दुसरी 1000 खोटे बोलून पापामध्ये पडू नका. मी म्हणतो नेहमी, जर आपल्या हातून कोणाचं चांगलं नाही करता आलं नका करू, पण कोणाचं वाईट तरी करू नका. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. जर आपल्याच्यानं कोणाचं भलं नाही करता आलं नका करू, पण कोणाचं वाईट तरी करू नका. तुम्ही तुमच्या मार्गावरती, सत्य मार्गावरती चालत राहा, हे की नाही. जीवनामध्ये संकट आहेच. अहो, देवाच्या जीवनामध्ये संकट आहेत. देवाला कर्माची फळं भोगावी लागले. तुम्ही आम्ही तरी माणसं आहोत. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. म्हणून जीवनामध्ये चांगले कर्म करत चला. जीवनामध्ये संघर्ष आहे, दुःख आहे, टेन्शन आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, द हार्डर द स्ट्रगल द ग्रेटर विल द विक्टोरी म्हणतात. जीवन में जितना कठिन संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी म्हणतात. संघर्षामधून मिळवलेलं जे आहे की नाही विजय आहे, संघर्षामधून मिळवलेला जो जय आहे, ते जीवनामध्ये आपल्याला फार परम आनंदाची प्राप्ती करून दिलेला आहे. बरेच लोक म्हणतात, आता याचं संपलं हो, हा काय करूच शकत नाही, हा गाऊच शकत नाही, हा सांगूच शकत नाही, हा तबलाच वाजवू शकत नाही, हा करूच शकत नाही. असं बऱ्याच लोकांच्या मनामध्ये आहे की नाही अज्ञान भरलेलं असतं. पण स्वामी विवेकानंद म्हणतात, आहे की नाही, द एंड इज द बिगिनिंग, अंत से ही एक नई शुरुआत होती है. जेव्हा वाटतं आपण काहीच करू शकत नाही गुरुजी, त्या क्षणाला निर्णय घ्यायचा, महादेवावर विश्वास ठेवायचा, माणसावर ठेवू नका. महादेवावर विश्वास ठेवा आणि तुमचं काम करायला सुरुवात करा. तिला फुल स्टॉपापासून सुरुवात करा. एक दिवस ज्या लोकांनी तुम्हाला नाव ठेवलं तेच लोक तुमचा स्वीकार करतील, असं स्वामी विवेकानंदांनी सांगितले. अंत से ही एक नई शुरुआत होती है. आणि म्हणून शेवट होतोय, मी खचतोय, बळ मोडून जाऊ द्यायचं नाही, हे आपल्याला कथा सांगते. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. परमार्थाच्या मार्गावरती राहा, सत्य मार्गावरती राहा. आईवडिलांना घराच्या बाहेर काढू नका, सासू सुनांना घराच्या बाहेर काढू नका. सासू सुनेला आईबाप समजा आणि एक परिवार राहण्याचा प्रयत्न करा. एक भावाभावामध्ये वाटणी होऊ देऊ नका. एक नाही, एका दरवाज्याचे 2 दरवाजे होऊ नका. आई पुन्हा येणार नाही, बाबा पुन्हा येणार नाही, भाऊ नाही, बहीण नाही, काका नाही, काकी नाही, परिवार नाही. हा जन्म म्हणजे कसा आहे, जन्म हा अखेरचा.
हा शेवटचा जन्म आहे. सगळ्यांशी प्रेमानं राहा आणि प्रेमाची वर्तणूक करा. खरा तो एकची धर्म जगाला, प्रेम द्या आणि प्रेम घ्या. एवढं या मंगलमय प्रसंगी सांगून या शिवमहापुराण कथेसाठी आयोजकांनी तपोरत्न सद्गुरू शिवानंद शिवाचार्य गुरुमाऊलींच्या वतीनं मला या ठिकाणी निवडलं. हे सौभाग्य मला प्राप्त करून दिलं आणि त्याचे मध्यस्थी म्हणून आमचे मोठे बंधू शिवभक्तीपरायण शिवाभया मंगरुळे दादा यांनी माझा फोन नंबर गुरुमाऊलींच्या माध्यमातून या संयोजन समितीकडे सोपवला आणि ही कथा सांगण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. खरं तर मी पहिली कथा औसा तालुक्यातली घेतली होती, इथून 250 किलोमीटरवरती. पण तपोरत्न गुरुमाऊलींचा फोन आल्यावर प्राण गेला तरी जाओ, पण गुरुमाऊलींचा शब्द मोडायचा नाही असा निश्चय केला. तिकडची ही कथा करायची आहे आणि ही कथा पूर्ण करायची आहे. आता करून घेणारा महादेव आहे. मी खोटं नाटं बोलणारा महाराज अजिबात नाही. परीक्षा घेऊन पहा. या गादीवर बसून जर मी इथं शब्द खोटा बोलत असेल तर मला सुद्धा नरकात जावं लागेल, कारण मीच पुराण सांगतोय. रवरव नावाचं या ठिकाणी महानरक सांगितलेलं आहे. या गादीवर बसून जर खोटे शब्द बाहेर आले तर त्याला उखळत्या तेलामध्ये टाकून त्या ठिकाणी महायातना सोसाव्या लागतात. मी तुम्हाला साक्षात्कार सांगतो गुरुमाऊलींच्या कृपेचा आणि महादेवांचा. काल मी 6 वाजता इथून निघालो. मला वाटलं आता जायला 5 तास तर टाईम लागतोच आहे. 250 किलोमीटर, 106 गतिरोधक आहेत. 7 दिवस एवढंच केलो चष्म्यातून, गतिरोधकच मोजलो हे की नाही. बाळापूरवरून शिरूर ताजबंदपर्यंत 106 गतिरोधक. 200 मीटर गेलं की गचका, 200 मीटर गेलं की गतिरोधक. 5 तास रोज लागायचे. 250 किलोमीटर आहे. तुम्ही मॅपवरती टाकून बघा. औसा तालुक्यामध्ये छोटंसं गाव शिवली ते बाळापूर किती किलोमीटर आहे तुम्ही मॅपवरती बघा. मला वाटलं 9 ते 11 तिथला टायमिंग आहे. रोज 9, 9:30 वाजता. काल 6ला निघालो. दररोज 4 वाजता निघतो. 2 तास लेट. इथून 5:30ला उतरलो खाली, पण तिथं रेल्वेचं फाटक पडलं. आता काय करावं. 6 वाजता रेल्वेच्या फाटकाच्या बाहेर गेलो आणि निघालो असताना मला वाटलं आता कथेच्या आरतीच्या वेळेलाच जातो. घाबरलं, कारण शब्द दिलेला असतो तो शब्द पाळावा लागतो आहे की नाही. समोरच्यांना माहिती नसतं काय दुःख आहे, काय प्रसंग आहे, काय संकट आहेत. त्या संकटावर मात करून त्या ठिकाणी जायचं असतं. महादेवावरती त्या ठिकाणी विश्वास टाकला आणि 6 वाजता निघालेली गाडी बरोबर 8:55 शिवलीमध्ये होते. कोण नेलं, कसं नेलं, कशी गेली हे मला माहिती नाही बरं काय. हा साक्षात्कार मला तुम्हाला आज सांगावा वाटला. विशेषतः मी तुम्हाला सांगतो आहे. आज सकाळी सुद्धा 5 वाजता निघालो आणि बरोबर 7:30 ते 7:45 वाजता इथं आलो. गाडी कोण घेऊन यायलंय. आम्ही तर सगळे झोपीतच आहोत. तुम्हाला खरं वाटतो की नाही सांगतो. 8 दिवस जीवाला झोप नाही आहे. साक्षात्कार सांगतोय. सगळे गायक वादक आम्ही रात्री 2 वाजता झोपतोय. 3:30ला अलाराम वाजतोय. किती तास झोप आहे. 1.5 तास फक्त झोप आहे. रात्रीचा प्रवास आहे, दिवसाचा प्रवास आहे. ही जर ताकद कोणाची असेल तर शिवलीला कथा करतोय म्हणून ही भगवान शिवाची शिवलीलाच असावी, ज्यानं दोन्हीकडची कथा अगदी कृपा आशीर्वादानं सुखरूपरित्या पार पाडून या ठिकाणी नेली. तर संयोजन समिती विशेष या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. आदरपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर मन भरून येते आता जाताना. 7 दिवस झाले बघता बघता आनंदानं आपण कसे गेले कळाले का हो. आज मंगल आरती होणार आहे. उद्याला तुम्हालाही करमणार नाही, मलाही करमणार नाही. दुःख दाटून येत आहे. आपण सर्वांनी जे प्रेम दिलात ना ते प्रेम खूप मोठं आहे. या जगाच्या पाठीवर पैसे तर सगळेच कमवतात, प्रेम मात्र भगवान शिवाच्या कृपेनं काही जणांनाच ती माया आणि प्रेम त्या ठिकाणी मिळतं. आणि मला बाळापूरचं विशेष धन्यवाद व्यक्त करायचं आहे. या बाळापूरमध्ये आल्यानंतर मला एवढे गुणवान आणि प्रेमळ भाविक भक्त मिळाले महाराज की डोळ्यातून पाणी येत आहे. यांच्याबद्दल करावं तेवढं कौतुक आहे. काय कौतुक आहे. महाराज रेल्वे फाटकच्या पलीकडे आलेत म्हणल्याबरोबर कार्यकर्ते रेल्वे फाटकच्या पुढं. कोणी पाटील आहे, कोणी महापाटील आहे, कोणी श्रीमंत आहे, कोणी महाश्रीमंत आहे, पण गुरुची सेवा, महादेवाची सेवा मात्र नम्र होऊनच केलेली आहे. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
बऱ्याच ठिकाणी मी आयोजकांची विशेष स्तुती करतो, नाव घेतो महाराज, पण मला 7 दिवस बंधनात ठेवण्यात आलं, बांधलं मला गच. कोणाचंच नाव घ्यायचं नाही म्हणले, आमचं तर अजिबात घ्यायचं नाही म्हणले, तारीख दिलेल्यांचं तरी नाही 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 नाही, कोणाचंच नाही. कारण हे काम आम्ही केलं नाही, हे काम महादेवानं आमच्याकडून करून घेतलंय. एवढं सुंदर या ठिकाणी उत्तर त्या कार्यकर्त्यांचं मला मिळालं. असे कार्यकर्ते आणि असे आयोजक या ठिकाणी मला सतत सतत जन्मोजन्मी मिळावं ही महादेवाकडे प्रार्थना करतो. आणि कार्यकर्त्यांनी मला जे सांगितलं की नाही, विशेषतः उघड करून सांगेन. कार्यकर्ते मला म्हणाले, महाराज 15 ते 20 दिवसामध्ये शिवकथेचं नियोजन झाले. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे ना. 15 ते 20 दिवसामध्ये कथेचं नियोजन झालेलं आहे. पुढाकार घेणाऱ्या कार्यकर्त्यांनी देणगी मागायला सुरुवात केली. त्यावेळेस असा बदल पहा, भगवान शिवाच्या कृपा आशीर्वादानं अपेक्षेपेक्षा सुद्धा त्या ठिकाणी देणगी जमा झाली आणि या कार्याची उभारणी झाली. मग याला आयोजकच त्या ठिकाणी जबाबदार नाही. 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत गावातल्या सर्व सद्भक्तांनी जी देणगी दिली, ग्रामस्थांनी जे सहकार्य केलं आणि या आयोजकावरती जो विश्वास टाकला, तो विश्वास या ठिकाणी आज फळाला येतोय. कार्यकर्त्यांनी विश्वास तुमच्यावर टाकला, तुम्ही कार्यकर्त्यावरती टाकला आणि तुम्ही दोघांनी मिळून माझ्यावरती विश्वास टाकला. माझं सुद्धा आद्य कर्तव्य आहे, प्राण गेला तरी जाऊ शिवा भैया, पण या गादीवरती परिपूर्ण ज्ञान सांगण्याचा प्रयत्न मी विश्वासानं केलेला आहे. हा विश्वास कदापि तुटता कामा नये म्हणून आपण लोहाऱ्यामध्ये जे मंदिराचं काम सुरू करत आहोत, त्यासाठी एप्रिल महिन्यामध्ये मी लोहाऱ्यामध्ये आहे. ज्यांना ते काम पाहायला यायचं असेल, विश्वास सांगतो मी, फक्त विश्वास, पाहायला यायचं असेल, ते कार्यकर्ते मंडळी येणार आहेत. आपणही एकदा आपल्या गृहस्थाश्रम मठाला आणि त्या अनुभव मंडपाला भेट द्या आणि होणाऱ्या कार्याला त्या ठिकाणी पाहून या ठिकाणी सहकार्य करा आणि धर्माचं कार्य या ठिकाणी आपल्या हातून होत राहावं. आपण टाकलेला विश्वास कायमस्वरूपी त्या ठिकाणी टिकावा बरं का. एका वर्षामध्येच त्या ठिकाणी काहीतरी सांगून इकडं तिकडं करून विश्वास तोडता कामा नये. एकदा जोडलेली नाळ शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी जोडून राहावी, यासाठी प्रयत्न करणारा मी आहे. म्हणून मी आता तुम्हालाच प्रश्न करणार आहे. फक्त तुम्ही प्रश्नाचे उत्तर हात वरती करून कडकडाट टाळ्या वाजवून सांगायचं. किती जणांना वाटतंय कुमार सागर महाराजांची कथा आयोजित केल्यानंतर किती जणांना ज्ञान मिळालं आणि किती जणांना आनंद झाला? टाळ्या वाजवून सांगा, टाळ्या वाजवून. मला वाटते कमी टाळ्या वाजलेत म्हणजे माझं काहीतरी कुठं कमी पडले. जोरात वाजव. कमी टाळ्या वाजायलेत का? हा, म्हणजे रिस्पॉन्स खुर्ची 100% आहे. आता हात वरती करून सांगा किती जणांना चांगलं वाटलं. वा वा वा, माझ्या पुरुष मंडळींनी सुद्धा 2-2 हात वरे केले. धन्यवाद देतो, धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो, चरणावर साष्टांग प्रणिपात घालतो आहे की नाही. बघा किती जणांना वाटतं ही कथा अखंड या ठिकाणी पुढे चालू राहावी. टाळ्यामध्ये सांगा. अरे बापरे, म्हणजे चालूच राहावी आहे की नाही. आता हात वरती करून सांगा की पुढच्याही वर्षी शिवमहापुराण कथा किती जणांना व्हावी वाटते. अरे बापरे, 2-2 हात. सर्वांनाच वाटतं. वा वा वा, धन्यवाद, आभार व्यक्त करतो. हे की नाही, वाटतंय की नाही पुढच्या वर्षीही व्हावं. तर त्यासाठी महादेवाने तुम्हाला आणि मला आमंत्रण दिलं बरं का. पुढच्याही वर्षीचं लक्षपूर्वक कान उघडं ठेवून ऐका. या ठिकाणी तपोरत्न सद्गुरू श्री शिवानंद शिवाचार्य गुरुमाऊलींचे परमशिष्य, गुरुभक्त, प्रेमळ अंतकरणाचे दयाळू कृपाळू हे की नाही, शिवभक्तिपरायण अशोक बाबाराव पाटील महाराज यांनी कैलासवासी बाबाराव विठोबा पाटील व कैलासवासी मालतीबाई बाबाराव पाटील यांच्या स्मरणार्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुढच्या वर्षी 7 दिवसाच्या शिवमहापुराण कथेचा संपूर्ण खर्च स्वतः घेतलेला आहे. शिवभक्तिपरायण अशोक बाबाराव पाटील, शिवभक्तिपरायण सौभाग्यवती रुपालीताई अशोक पाटील व सर्व पाटील परिवार बाळापूरकर यांच्याकडून पुढच्या वर्षीच्या शिवमहापुराण कथेची सर्व दक्षिणा आपल्या आई वडिलांच्या स्मरणामध्ये समर्पित करून त्यांनी कथा जाहीर केलेली आहे. हे की नाही.
आनंदी आनंद त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. असाच आनंद निरंतर आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा यासाठी भगवान शिव परमात्मा आपल्यावरती कृपादृष्टी करो अशी मंगल कामना करतो आहे. आयोजकांनी या सप्ताहाचं आयोजन केलं त्या सर्व परिचित अपरिचित आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दान देऊन सहकार केलेल्या सर्व सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या. या सप्ताहामध्ये पहिल्या दिवसापासून उद्याच्या काल्याच्या प्रसादापर्यंत ज्यांनी अन्नदान सेवा दिलेली आहे त्या सर्व सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या. माय टाळ्या वाजवा जोरदार. थोड्या वेळासाठी आता बाद झालं, थोड्या वेळासाठी हे की नाही. या अन्नदान पंक्तीमध्ये अन्नदान बनवणारे आचारी माता मावल्या, अन्नदान वाढणारे पात्रवाळी लावण्यापासून उचलणारे सर्व सेवा देणाऱ्या सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या. पहाटेच्या काकड्यापासून पुन्हा पहाटेच्या काकड्यापर्यंत सेवा दिलेल्या सर्व महिला पुरुष भजनी मंडळांसाठी जोरदार टाळ्या. विण्याची सेवा देणाऱ्या सर्व सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या. या मंदिर प्रांगणामध्ये चटई अंथरणाऱ्यापासून उचलणाऱ्यापर्यंत झाडून काढणाऱ्यापासून स्वच्छता देणाऱ्या सर्व सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या. आपल्या नावाची अपेक्षा न करता पडद्याच्या पाठीमागे राहून आपली निस्वार्थ सेवा केलेल्या सर्व सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या. या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये काया वाचा मनाने तन मन धनाने सेवा दिलेल्या सर्व सद्भक्तांसाठी जोरदार टाळ्या. या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये ज्यांनी पौरोहित्य मंत्रोच्चार करून या ठिकाणी शिव महापुराण ग्रंथ व शिवसतीचा विवाह सोहळा संपन्न केला असे माहेश्वर मूर्ती शिवभक्ती परायण शिवकुमार स्वामी महाराज व त्यांची सर्व सहकारी टीम यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आमचे मोठे बंधू ज्यांनी मला या बाळापूरचं दर्शन घडवून दिलं आणि तुम्हा सर्व संत मायबापांच्या दर्शनाचा लाभ प्राप्त करून दिला असे आमचे मोठे बंधू शिवभक्ती परायण शिवाभैया मंगरुळे दादा यांच्यासाठी जोरदार टाळ्या. टाळ्या. हे दिदे टाळ्या वाजव. थोड्या वेळासाठी वाजवायला लावणार तुलाच म्हणायलो टाळ्या वाजव मोठ्यानं. एवढं महाराज जीव तोडून तुमच्यासाठी सांगायले तर सेवा केलेल्यांसाठी टाळ्या वाजवायला कंजूसपणा करताय. खात्यात 5,000 घ्यायचीत का नाही नरेंद्र मोदी साहेबाची? हा मग टाळ्या वाजवा जोरात. या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये या 7 दिवसीय पर्व काळामध्ये महाराजांना अपेक्षित आहे त्याही पेक्षा अगदी सुंदररित्या साऊंड सिस्टम ज्यांची प्राप्त झाली असे स्वामी साऊंड सिस्टमचे ओनर शिवभक्ती परायण विश्वंभर स्वामी महाराज व ऑपरेटिंग करत असलेले परमशिष्य श्रीकांत दादा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. काल शिव आणि सती या वेशामध्ये जोडी आले होते. नाव काय त्यांचं? शिव आणि सती या वेशामध्ये शिवभक्ती परायण रविदादा उमाटे आणि पत्नी उषाताई रविदादा उमाटे, बरोबर आहे ना? या दोन्हीही जोडप्यांसाठी जोरदार टाळ्या आहे की नाही. नंदी होऊन आलेले संतोष पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या. नंदी होऊन आलेले कैलास पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या आहे की नाही. वराडी मंडळ होऊन आलेले अशोक पाटलांसाठी जोरदार टाळ्या. हा गणेश पाटील सुद्धा होते म्हणले वराडामध्ये, जोरदार टाळ्या आहे की नाही. त्याचबरोबर या संगीतमय शिव महापुराण कथेसाठी ज्यांची धावपळीमध्ये संगीत साथ झाली, एक कीर्तनाची चाल झाली की 2 दिवस उठत नाही गायक. हे सोपं काम नाही. गायन करणं, हार्मोनियम वाजवणं, तबला वाजवणं, मागं तबल्यासोबत गाणं हे सोपं काम नाही. दिसायला दिसतं धिन्ना धिन दिना, पण ते काढताना कळतं काय वेदना. धिन्ना धिन दिना काढताना कळत्या वेदना आहे की नाही. आहे की नाही. हे सुद्धा आमची गायक मंडळी गेल्या 15 वर्षापासून एकनिष्ठ आहेत बरं का शिवाभया. मी कधीच गायक वादक 15 वर्ष झालं बदलले नाही. टाळ्या वाजवा एकदा. आमची एक जीवाची टीम आहे. महाराजांनी एका दिवसात 3 जरी कथा केल्या की नाही, देईल त्या दक्षिणेवर 3ही कथा पूर्ण करणारा हा माझा स्वर शिवानी संगीत संच आहे. भावाप्रमाणे आत्मलिंग महाराज, वडिलांप्रमाणे अनिल गुरुजी, वडिलांप्रमाणे कोल्हे आप्पा, भावाप्रमाणे दत्तात्रय बेळे महाराज, भावाप्रमाणे शिवलिंग जळकोटे महाराज. ही आमची 15 वर्षाची टीम आहे हे की नाही. पहाटेपासून माझ्यासोबत जागतात. शिवलीमध्ये कथेमध्ये 3 तास त्या ठिकाणी आपला आवाज
आपली ही कलाकारी सादर करतात. इथं मी येण्या अगोदर 1-2 तास बसतात, तिथं मी येण्या अगोदर 1-2 तास बसतात. माझ्यापेक्षा 2 तास जास्त तपश्चर्या यांच्यावर का. असे स्वर शिवानी संगीत संच सर्वच गरीब कलाकार आहेत, गरीब घराण्यातून आलेले आहेत. हे की नाही, गरिबांना सांभाळावं, गरिबांना पुढे न्यावं. अशा गरिबांना तुम्ही दान धर्म करत जा. अशा गरिबांना तुम्ही वस्त्रदान, दक्षिणादान या ठिकाणी देत जा. हे तुम्हाला पुण्य प्राप्त होणार आहे. हे गरीब घराण्यातून आलेले लेकरं आहेत. असे स्वर शिवानी संगीत संच सिंथवादक तथा गायनाचार्य पित्या समान, ज्यांनी गेल्या 10-15 वर्षापासून मला गायनाची त्या ठिकाणी साथ करून मला गायनामध्ये पुढे नेलं. गुरुजी स्वतः संगीत विशारद असून स्वतः मागं गायन करतात आणि मला पुढं म्हणायला लावतात. गेल्या 10 वर्षापासूनचा हा इतिहास आहे. आणि सुंदर अशा प्रकारे माझ्या पित्यासारखं ते सोबत राहून या लेकराच्या कथेला गोड अंतकरणाने गायनाने सिंथवादनाची सेवा दिलेली असे. सुरमणी पुरस्कार प्राप्त संगीत विशारद, भजन सम्राट, गायन सम्राट अनिलजी भालेराव गुरुजी खुजडा, प्रॉपर मुक्काम पोस्ट लातूर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. हे की नाही, धिन्ना धिन दिनान वेदना असे आमचे आत्मलिंग महाराज, आत्मीय बंधू भावासारखं प्रेम आमचं आहे. असे तबला वादक आत्मलिंग महाराज गिराम यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. म्हणजे आत्मलिंग महाराजांनी वाजवलं नाही म्हणायचं का तुम्हाला? वाजवा जोरात टाळ्या. आता कोण कोण झोपलं होतं, कोण कोण गुडघेवरी केलं होतं, कोण कोण पाय पसरलं होतं, कोण कोण डोळे लावलं होतं, सगळं शूटिंगमध्ये आलं. आता बसा. आहे की नाही, येणाऱ्या 5 ते 6 दिवसामध्ये जसं 5G रेंज येत राहील तसं 1 दिवसाआड आपल्या गावातील कथा यूट्यूबवरती येत राहील. पहिल्या दिवसाची कथा यूट्यूबला आलेली आहे. आई म्युझिक आणि भक्तिधारा हे 2 यूट्यूब चॅनल महाराजांचे आहेत. आपण त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. गायनाचा लाभ, कथेचा लाभ तुम्हीही घ्या, इतरांनाही त्या ठिकाणी लाभ द्या. ही चालत असलेली सेवा कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूटिंग करून महाराजांच्या सेवेमध्ये अगदी निस्वार्थ 24 तास तपश्चर्येमध्ये असलेले, सेवेमध्ये असलेले परमशिष्य दत्तात्रय त्र्यंबक बेडे महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. किती वय आहे बाबांचं, किती वय आहे माझ्या माईचं, किती वय आहे या दोन्ही जोडप्यांचं, तरीसुद्धा यजमान होऊन महाराजांसोबत इकडं न हालता तिकडं न हालता या ठिकाणी यजमान म्हणून महादेवाची सेवा केलेली आहे. दोन्ही जोडप्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. या ठिकाणी सिलिंग व टेंट आणि भांडी याची सेवा ज्यांनी दिलेली आहे असे शिवभक्तीपरायण रवी रोमलवार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. ज्यांनी फुलांची आणि हारांची व्यवस्था केलेली असे शिवभक्तीपरायण उमेश दादा सखाराम फुलारी परिवार यांच्यासाठी जोरदार टाळ्या. हे की नाही, शिवकथा आहे हे माहीत असताना आपापल्या हॉटेलसमोर, टपरीसमोर, घरासमोर, गच्चीसमोर कथा ऐकत असलेल्या ब्रह्मदेवासाठी जोरदार टाळ्या. 7 दिवस झाले कथा आहे माहीत असताना देखील अजून घराची पायरी उतरली नाही. काय कथेला जायचंय म्हणून घरी बसलेल्या महादेवासाठी जोरदार टाळ्या. हे की नाही, या संप्रदायामध्ये शिवा संघटनेचं एक विशेष असं काम या ठिकाणी केलं जात आहे. शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहररावजी धोंडे सर हे या ठिकाणी शिवा संघटनेच्या माध्यमातून वीरशैव लिंगायत धर्माच्या कार्यासह 18 पगड जाती धर्मांना न्याय देण्याचं काम करतात. जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं धोंडेसर उपस्थित राहून या समाजाला एक आगळी वेगळी दिशा देण्याचं काम करतात. या संप्रदायामध्ये एकमेव असा मी कथाकार आहे की प्राध्यापक मनोहर धोंडे सरांच्या शुभ हस्ते, अनेक मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते, अनेक शिवाचार्य गुरु महाराजांच्या शुभ हस्ते 2025चा शिवा उत्कृष्ट शिवमहापुराण कथाकार, राष्ट्रीय शिवकथाकार, पहिला शिवकथाकार पुरस्कार मला प्राप्त झालेला आहे. आणि तो पुरस्कार धोंडे सरांनी पारखून या ठिकाणी मला प्राप्त करून दिला.
2021ला शिवा राष्ट्रीय उत्कृष्ट गायक पुरस्कार शिवा संघटनेनंच मला या ठिकाणी प्राप्त करून दिला. त्याबद्दल मी शिवा संघटनेचे विशेष प्रत्येक कथेमध्ये आभार व्यक्त करत असतो. शिवा संघटना म्हणजे एका दर्याखोऱ्यामध्ये एका खेड्यापाड्यामध्ये लपलेल्या कीर्तनकाराला, गायकाला, वादकाला या जगासमोर आणण्याचं काम, पुरस्कार देऊन प्रोत्साहित करण्याचं काम ही संघटना करते. आणि त्याच संघटनेचे एक सच्चे असे मावळे असणारे आपल्या गावचे शिवभक्तीपरायण आपले पाटील, बरोबर आहे ना? पाटीलच ना? बाळासाहेब पाटील, जय शिवा, आहे की नाही? गंगाधरजी महाराज व्यासपीठ प्रमुख या ठिकाणी निभावलेला आहे. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण काम या ठिकाणी करणारा, या ठिकाणी नेता मिळणं हे आपल्याला खूप मोठं आपलं भाग्य आहे. असे नेते आपल्याला लाभलेले आहेत. या 7 दिवसीय पर्वकाळामध्ये ज्यांनी व्यासपीठ सेवा दिलेली आहे असे शिवभक्तीपरायण श्रीधर महाराज कासराळीकर, शिवभक्तीपरायण गंगाधर पाटील महाराज शिवशेट्टी बाळापूरकर, या दोन्हीही व्यासपीठ प्रमुखांसाठी जोरदार टाळ्या. या सप्ताहामध्ये गायक, वादक, टाळकरी, विणेकरी सर्वांसाठी झालं. कोण राहिले आता? मला वाटते राहिलाय माझा अरविंद दादा, आहे की नाही? लेकराला काबर सोडायचं बरं? 3 दिवस झालं कॅमेरा घेऊन आहे माझ्या मागे. महाराजाला म्हणतोय मठाला येतोच तुमच्या आता, आहे की नाही? आपल्या अरविंद दादासह पुण्यनगरीतील सर्व तरुण मुलांना, मुलींना आपल्या मनातील संकल्प, नोकरी असेल, कोणाला पोलीस व्हायचं आहे, कोणाला डॉक्टर व्हायचं आहे, कोणाला इंजिनियर व्हायचं आहे, सगळ्यांची संकल्प पूर्ण होण्यासाठी या 7 दिवसीय शिवमहापुराण कथेचं फळ या लेकरांच्या पदरामध्ये प्राप्त होऊ दे अशी महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो. अरविंद दादासह त्यांचे मित्र कंपनी व सर्व मुली, माता भगिनी, लहान चिमुकल्या मुली आणि मुलं असंच या शिवकथेला येत राहावं. अरविंद दादासह अशा अनेक मुलांनी आपल्या मित्रांना इकडे घेऊन यावं. एकदा अरविंद दादासाठी माझ्या जोरदार टाळ्या वाजवा, आहे की नाही? झाले आता? कोण राहिले गुरुजी? श्रोते ऐकणारी राहिले काय? बरं, आहे की नाही? खरंय आई, सगळ्यांचं झालं. आता ऐकणारेच नसते. महाराजांनी कथा काय हिरव्या सतरंजीला सांगायची होती का? शिवाभया, विशेष महत्त्व यांना सुद्धा आहे की नाही? म्हणून तुम्हाला शबासकी देणार आहे आणि शेवटचा शिवशरणार्थ घालून आरतीकडे वळणार आहे. खाली बसलेल्या सगळ्या श्रोत्यांनी उजवा हात वरी करा. शबासकी देणार आहे तुम्हाला. उजवा हात वरती करा सगळ्यांनी, आहे की नाही? उजवा हात वरती केलेला आहे तो तळहात पाठीमागे करा. तळहात पाठीमागे केलेले ते वाकवत 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 पाठीकडे आणा आणि 3दा मारा. शब्बास शब्बास शब्बास. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देतो. तपोरत्न सद्गुरू शिवानंद शिवाचार्य गुरुमाऊलींचे माझ्यावर नेहमी कृपादृष्टी आहे, प्रेम आहे. त्यांच्या माध्यमातून ही कथा मला प्राप्त झाली. गुरुमाऊलींचं टाळ्या वाजवून स्वागत करावं. एवढे आपण मोठे नाहोत तरीसुद्धा टाळ्या वाजवावं आणि गुरुमाऊलींच्या चरणावर अनंत कोटी साष्टांग नमस्कार करून गुरुमाऊलींचे सुद्धा जाहीर आभार व्यक्त करून या ठिकाणी आपणा सर्वांना जाता जाता एक शिवशरणार्थ घालून या शिवमहापुराण कथेला विराम करणार आहोत.
जन्म भेटी तुमची आरती जन्म भेटी तेथोनिया राहिली स्थिती तेथोनिया राहिल्या आम्ही जातो आमच्या गावात आम्ही आमच्या गावात आम्ही जातो आमच्या गावात आता सो द्यावी दया आता सो द्यावी दया तुमच्या लाग तसे पाया तुमच्या तसे पाया आता सो द्यावी दया दया तुमच्या लागत से पाया आम्ही जातो आमच्या गावात आम्ही जातो आमच्या गावात आम्ही जातो आमच्या गावात शिवदास म्हणे भेटी शिवदास मने भेटी पुन्हा भेटी योगायोगे पुन्हा भेटी योगायोगी शिवदास म्हणे भेटी पुन्हा शिवदास मने पुन्हा भेटी पुन्हा भेटी हे पुन्हा 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 भेटी पुन्हा नम पार्वती पतये शिव हर हर महादेव
जगाच्या पाठीवर आईसारखी माया, वडिलांसारखी माया या जगानं, या समाजानं आम्हाला दिलं शिवाभया. या जगाकडून आणखी काय हवंय सांगा, आहे की नाही? 6-6 महिने शिवाभया मला आमच्या गायकवादकांना या ठिकाणी आईचं बाबांचं तोंड बघायला मिळत नाही. शिवाभया, आईसारखी माया, वडिलांसारखी माया तुम्ही आम्हाला देता. आणि हेच प्रेम या समाजाच्या ज्ञानाच्या या कथेच्या माध्यमातून आम्ही सर्व कलाकार मंडळी, गायक वादक ह्या कथेच्या माध्यमातून देत असतो. 8-8 महिने, 9-9 महिने मी तर घरी जात नाही. गेल्या 2 दिवसापूर्वी शिवाभया माझी आई ॲडमिट होती सोलापूरला. फोन आला, गुरुजींना माहिती आहे. आईला मला बोलावं वाटतंय पण तिचं कान दुखत असल्यामुळं मला बोलता आलं नाही. आईला मी जवळ हवा होतो पण जाता आलं नाही. कारण समाजाला दिलेला शब्द आहे आणि या समाजाला दिलेल्या शब्दाची परतफेड फेडण्यासाठी संतांनी जो जीवनामध्ये त्याग केला तोच त्याग आम्हालाही करावा लागतो आहे. जाता आलं नाही आईकडे. फोनवरती 2-4 गोष्टी बोलल्या आणि आईची समजूत काढली. आज सुद्धा आई ॲडमिट आहे माझी सोलापूरला. इथून गेल्यानंतर लगेच उद्याला सकाळी आईची भेट घेऊन अहमदनगर जिल्ह्यामध्ये कथेला जायचं आहे. का हो महाराज, आईकडे 2-4 दिवस थांबायचं ना, आहे की नाही? आईच म्हणते, आहे की नाही? भगवान शिवानी जे तुला ज्ञान दिलंय, भगवान शिवानी जो तुला मार्ग दाखवलाय तो आमच्यासाठी नाही, या समाजासाठी. आणि म्हणून आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीमागे आहे. कुठेही राहा, सुखी राहा म्हणणारे माझे आईबाप आहेत, बहीण भाऊ आहेत. अगदी सुंदर परिवार मला प्राप्त झाला. त्या परिवाराची आठवणसुद्धा न येऊ देणारं गाव म्हणजे बाळापूर आहे बरं का शिवाभया. अगदी 7 दिवस एवढी माया, एवढी प्रेम दिलेलं आहे. दुःख दाटून येत आहे. तुम्हाला वाटतंय आता महाराज गेले म्हणजे तुम्हाला विसरतील. नाही, रोज या यूट्यूबवरती तुम्हाला मी आठवत असतो. सतत माझ्या हातामध्येच ते यूट्यूब चॅनलचं काम असतं, आहे की नाही? तुमची आठवण यूट्यूबच्या माध्यमातून राहील. फक्त एकच या महाराजांचा शब्द, माझ्या बहिणींनो, या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून तुमचा भाऊ म्हणून सांगतो आहे. कथा ऐकू नका, कीर्तन ऐकू नका, कथेला येऊ नका. पण तुमचे मायबाप 4 चौघातून जात असताना तुमच्या वाईट कृत्यामुळे तुमच्या मायबापाची मान खाली जाऊ देऊ नका. एवढं कृत्य तुम्ही करा. तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो आहे. माझ्या अरविंद दादासारख्या अनेक भावांना विनंती करतोय, महाराज सोडा, भाऊ म्हणून विनंती करतोय. आपल्या आईबापांची मान व्यसनानं, आहे की नाही, दारूनं, अशा सुपाऱ्यानं मान खाली घालू नका. कर्तृत्व वान बना, आहे की नाही? रिकाम टेकडं चावडीमध्ये बसून आपल्या आईवडिलाचं नाव त्या ठिकाणी घालवू नका. आपल्या आईवडिलांचा म्हातारपणामध्ये तुम्हीच आधार बनणार आहेत. म्हणून विशेष माझ्या भावा आणि बहिणींना विनंती करतो, या कथेतून संस्काराच्या कथा आपल्या घरी घेऊन जा आणि त्याचं आपल्या जीवनामध्ये पालन करा. अशी या ठिकाणी तुम्हा सर्वांना नम्रपूर्वक हात जोडून विनंती करतो. आपण सर्वांनी जे प्रेम दिलात शेवटच्या क्षणापर्यंत, श्वासापर्यंत स्मरणात राहील अशी अपेक्षा व्यक्त करून आरतीच्या अगोदर या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या वतीनं गुरु महाराजांचा व कलाकारांचा सन्मान होईल आणि नंतरच मग आरती होईल. या ठिकाणी एक विशेष सूचना आहे. 26 जानेवारी 2026 रोजी वार सोमवारी अखंड हरिनाम सप्ताहाची दुपारची पंगत ज्या माता माऊल्यांची होत्या त्या विठ्ठलेश्वर नगरीच्या माता माऊल्या यांची महाप्रसादाची पंगत होती. त्या पंक्तीसाठी माता मौल्यांनी दक्षिणा जमा केली होती 51,800 रुपये. तर पंक्तीसाठी एकूण आलेला खर्च हा 40,700 झालेला आहे आणि शिल्लक उरलेली आहे 11,100 रुपये. ही अन्नदानातली या ठिकाणी शिल्लक राहिलेली रक्कम त्यांनी, त्या माता मौल्यांनी विचार केला, गुरु महाराजांचं एवढं मोठं काम चालू आहे तर त्या कामासाठी आपलंसुद्धा सहकार्य राहावं म्हणून या ठिकाणी कुमार सागर महाराजांनी जो संकल्प केलेला आहे बांधकामाचा, माऊलींच्या मंदिराचा, त्या मंदिराच्या कार्यासाठी 11,000 रुपये 100 रुपयाची देणगी या मनमत माऊलींच्या चरणी समर्पित केलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया. दोघीच आहात का? तर या ठिकाणी त्या दोन्ही माता माऊल्या ज्येष्ठ येऊन ती देणगी या ठिकाणी गुरु महाराजांकडे सोबत आहेत. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं. पुढे बघा.
या ठिकाणी 4:30 वाजता या संयोजन समितीकडून आलेल्या विनंतीवरून ग्रंथदिंडी मिरवणूक कलश घेऊन 4:30 वाजता निघणार आहे. सर्वांनी या दिंडीमध्ये सुद्धा सहभाग घ्यायचा आहे. सर्व सप्ताहातील आयोजक मंडळींना विनंती करतो की आपण या ठिकाणी या शिव महापुराण कथेचे सर्व कलाकार व महाराजांचा या सप्ताह समितीच्या गावकऱ्याच्या वतीनं प्रथम सन्मान करून घ्या आणि नंतर मग आरती करून आपण कथेला विराम करूया. या ठिकाणी 7 दिवसाच्या या शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करत असताना झालेली शिव महापुराण कथा, या 7 दिवसापर्यंत केलेली शिव महापुराण कथा ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा, गुरुमाऊली जन्मदाते आईवडील व ग्रामदैवत भगवान श्री महालक्ष्मी माता पोचम्मा देवी मातासह आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्यचरणी या 7ही दिवसाची कथा समर्पित करून या शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करीत आहोत. वाढो लोकी सदाचार सदविद्येचा भडीमार हो सर्वत्र साचार हाची प्रसाद आवडे आणि कही ऐसे करावे सुखाचे मळे पिकवावे आमूलाग्र नासून जावे विघ्न बाधा ही माझी वाक्य पुष्प पूजा समर्पण होवो श्री गुरुराजा मन्मथ शिवलिंग विनवी ओजा श्री गुरुनागेशासी श्री गुरुनागेशासी श्री गुरुनागेशासी. ओम शांती शांती शांती. आम्ही एक 20 मिनिट या ठिकाणी आहेत.